तो पता है जो स्टूडेंट्स है उनके बारे में थोड़ा सा बात बता देता हूँ, राइट। एंड बिफोर आई डू एनी ऑफ दिस, मेरे को सिर्फ जानना है कि आप सब लोग को मेरा आवाज क्लियरली आ रहा है या नहीं। अगर आप सब लोग को मेरा आवाज और वीडियो क्लियरली दिखाई दे रहा है, प्लीज एक बार यस सिंबल के ऊपर क्लिक कर देना एवरीवन, सो दैट वील बी एबल टू अंडरस्टैंड कि आपको समझ में आ रहा है कि नहीं, आवाज आ रहा है कि नहीं। फटाफट फटाफट। जो जो जूम ऑलरेडी इस्तेमाल कर चुका है, प्लीज ट्राई टू क्लिक ऑन यस सिंबल, या फिर मैसेज में यस कर देना, मुझे पता चल जाएगा। अक्षा, आशुतोष, डेस्क 37 आपका नाम चेंज कर लेना प्लीज, एंड वैभव, yes, okay, so I think Roshan is able to hear, Manuj is able to hear, Vaibhav is also able to hear the voice and see the video, that is great. What about Aksha and desk 37? चलो desk 37 चला गया, बढ़िया बात है। अक्षा, आपको आवाज आ रहा है? Yes, great, right. Now I'll introduce my students first to you people. पहला स्टूडेंट है मेरा मनोज। मनोज बहुत ही अच्छा स्टूडेंट है, वो दत्ता मेघे के कॉलेज में पढ़ाई कर रहा है फिलहाल, एंड उसने बहुत ही अच्छे तरीके से उसका डिप्लोमा टू डिग्री का ट्रांजिशन किया था। रोशन जो है वो सोमया कॉलेज से बिलोंग करता है, फिलहाल फाइनल ईयर में पढ़ रहा है। वो खुद भी उनका इंट्रोडक्शन दे देंगे आपको, बट ये सिर्फ एक ब्रीफ इंट्रोडक्शन था, मुझे लगा कि मुझे देना सही लगा, राइट। तो पहला सेशन मनोज चालू करने वाला है, ही विल टेल यू अबाउट एंटायर एडमिशन का प्रोसेस, ठीक है। तो मनोज, कॅरी ऑन टू यू पीपल, तू स्टार्ट करू शकतो आता। हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ मनोज माटे। आता तुम्हाला कळलेलंच असेल की मी पण तुमच्यासारखंच डिप्लोमा टू डिग्री मधूनच आत्ता डिग्री कंप्लीट करतो। म्हणजे असं नाही की 11-12, तर काही पण डाऊट्स असतील तर तुम्ही मला अचानक विचारू शकता किंवा सरांना मेसेज करून हे करू शकता। तर ॲक्च्युअल सेशन स्टार्ट करण्याच्या ऐवजी त्याच्यावेळी एक क्लिअर करून द्यायचं की हा जो सेशन आहे तो कुठला इंग्लिश किंवा कुठल्या पण लँग्वेजमध्ये असू शकतो, कारण तुमचं मेन फोकस आत्ता असलं पाहिजे की जे पण डिप्लोमा टू डिग्री जाताना जे पण स्टुडंट्सला डाऊट्स असतात ते तुमचं मेन क्लिअर व्हायला पाहिजे। आणि काही पण डाऊट्स असतील तुम्ही मध्ये विचारू शकता। तर मी पण तुमच्यासारखं आकाश सरांकडूनच शिकलो। तुम्ही यूट्यूब व्हिडिओजपासून पण शिकला असाल, पण मी तर त्यांच्याकडून क्लासरूम कोर्सपासूनच शिकलो। जे पण मेन डिप्लोमाचे सब्जेक्ट्स होते ते पण मी आकाश सरांकडूनच शिकलो। तर मी जी स्कीमपासून आहे, आता काही स्टुडंट्स असतील ते आय स्कीमपासून पण असू शकतात। तर मी शिवाजीराव एस जोंधळे कॉलेज पॉलिटेक्निकपासून डिप्लोमा कंप्लीट केलं 2019 आणि तुम्हाला माहितीच असेल की जी स्कीममध्ये 5th आणि 6th सेमच्या ॲग्रिगेट सिस्टमपासून ॲडमिशन मिळते, तिथं मला 87% मिळाले। आय स्कीममध्ये काही चेंज असू शकेल, पण मोस्टली 5th आणि 6th सेमचंच ॲग्रिगेट घेऊन ॲडमिशन मिळतं। नेक्स्ट, करंटली आता मी दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऐरोलीमध्ये आहे, सेम 5। तर एक पण आत्तापर्यंत काही केटी नाही, तर मी तुम्हाला चांगलंपणे सांगू शकेन। काही पण असतील डाऊट्स तर तुम्ही विचारू शकाल। नेक्स्ट, ॲडमिशन प्रोसेस। हे ॲडमिशन प्रोसेस करण्याच्या पहिले तुम्हाला मेन मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा NOC सर्टिफिकेटबद्दल कळलं पाहिजे। आता हे जे MSBT स्टुडंट्स आहेत त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट मॅन्डेटरी लागतं, म्हणजे जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्याल, म्हणजे फॉर्म फिलिंग त्या सगळ्या प्रोसिजरमध्ये। आणि जे ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये असतील त्यांना NOC सर्टिफिकेट लागतं किंवा रिलेव्हंट कुठलं पण सर्टिफिकेट असेल। तर हे आत्ता राईट टाईम आहे, तुम्ही अप्लाय करून द्या, कारण त्याला कमीत कमी 28 to 30 डेज लागतात यायला। तर नंतर मग प्रॉब्लेम नको, कारण आत्ता तुम्हाला कोणी मेन्शन करणार नाही की मायग्रेशन सर्टिफिकेट पाहिजे, अप्लाय करा। पण बेटर आहे की आत्ताच अप्लाय केलेलं। आणि आपले सरकार म्हणून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची एक कॉमन वेबसाईट आहे, तिथे MSBTचं एक सेक्शन असेल, तर तिथे तुम्ही अप्लाय करू शकाल। आणि मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी मोस्टली सेम 5 आणि सेम 6चं सर्टिफिकेट लागतं आणि पासिंग सर्टिफिकेट। तर काय, आणि फीस पण काही एवढी हे नसते। तर ते पहिले तुमचं मेन काम आत्ता असलं पाहिजे की मायग्रेशन सर्टिफिकेट आणि NOC सर्टिफिकेट, म्हणजे ऑटोनॉमस कॉलेजेससाठी, तर ते तुम्हाला अप्लाय करायला पाहिजे। नेक्स्ट, आता मेन प्रॉब्लेम आहे की आता कोविड सिच्युएशनमध्ये सगळे घरी आहेत आणि व्हॉट्सॲपवर कुठले पण फॉरवर्ड देतात। मोस्टली आता हे तुमचा रिझल्ट येईल तर ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होऊ शकते लगेच, त्यासाठी कुठले पण लिंक्स येतात। आणि मोस्टली मागच्या वर्षी काय झालेलं, सेतू केंद्र किंवा setu.comचं एकच मेन वेबसाईटवर
सगळे ऍडमिशन प्रोसिजर कॅरीड आउट होतात. जे 1920चे स्टुडंट्स असतील किंवा त्याच्या पहिले, तर त्याच्यासाठी एक सेपरेट DTची वेबसाईट असते, तर त्या थ्रू होत होतं. पण मागच्या वर्षीपासून काय झालं की सगळं कॉमन करून एकाच वेबसाईट पासून सगळं कॅरी आउट करायला लागले होते. तर त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की पॅरेलली दुसऱ्या BCom किंवा कुठल्या पण कोर्सेसची ऍडमिशन प्रोसेस पहिले स्टार्ट झालेली असते, तर त्याची लिंक चुकून फॉरवर्ड येते आणि तुम्ही घाईघाईमध्ये ती भरता. तर ते तसं नको व्हायला पाहिजे. तर क्लिअरली मेन्शन केलेलं असतं की तुमचं कधी स्टार्ट होणार आहे किंवा काय होणार, तर ते राईट सोर्सेस पासूनच तुम्ही हे रिफर करा. कुठले पण लिंक हे करू नका. नेक्स्ट. आता ऍक्च्युली आता आपण ऍडमिशन प्रोसेस कशी होते आपण बघू. तर बेसिक फॉर्म फिलिंग मध्ये काही नाही. सुरुवातीचा बेसिक फॉर्म असतो, तुमचे बेसिक डिटेल्स असतात, तुमचे सेम 5 सेम 6 किंवा बेसिक डिटेल्स 10th मध्ये किती मिळाले ते बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करावी लागते आणि तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होतो. तर हे करताना काही इश्यू नाही आहेत. पण हे फॉर्म फिल करताना काय बोलतात, जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती त्यात भरताना काही चुकी करू नका, म्हणजे काही इश्यू नाही होणार. नेक्स्ट. आता FC सेंटर म्हणजे फॅसिलिटेशन सेंटर. तर या ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला तो फॉर्म दाखवून फक्त ते व्हेरीफाय करणार सर्टिफिकेट की ह्यानी कॅन्डिडेटनी कुठला पण फॉर्म भरलेला आहे तो बरोबरच आहे का नाही, हे फक्त ते व्हेरीफाय करणार आणि तुम्हाला ते एक्नॉलेज करून एक सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतील आणि त्या सर्टिफिकेटमध्ये FC सेंटरचा स्टॅम्प असेल. आता हे कंपल्सरी नाही की FC सेंटर हेच पाहिजे, किंवा तुम्ही कुठल्या पण FC सेंटरमध्ये जाऊन तुमचा फॉर्म हे करून काय बोलतात व्हॅलिडेट करू शकता आणि एक्नॉलेज म्हणून ते एक डॉक्युमेंट देतील प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये. तर ती तुम्हाला नीट मेंटेन ठेवावी लागेल, कारण ॲट द एंड तुम्हाला ती ॲडमिशन प्रोसिजरला लागते. नेक्स्ट. आता हे ARC सेंटर मोस्टली डिपेंड करतं दरवर्षी. आता मागच्या वेळीपर्यंत FC सेंटर नंतर ARC सेंटरला जायची गरज नसते. ARC सेंटर मोस्टली जेव्हा तुम्ही कॉलेजचे ऑप्शन कोड भरता किंवा कॅप रिझल्ट येतो त्यानंतर ARC सेंटरला जाणं मस्ट आहे. पण आता ARC सेंटर FC सेंटर नंतरच जावं लागतं का, जे कन्व्हेन्शनली जे मागच्यासारखं जे ऑप्शन कोड भरल्यानंतर, तर ते डिपेंड करतं. तर त्यासाठी पण तुम्ही वेबसाईटच रिफर करा, काही हे करू नका. आता हे मेरिट लिस्ट म्हणजे जो पण तुम्ही जो बेसिक फॉर्म फिलिंग मध्ये जे पण डिटेल्स भराल, जे टेन्थ डिटेल्स किंवा सेम 5 ॲग्रिगेट सेम 5 सेम 6, तर त्या बेसिसवर DT एक काय बोलतात डेटा क्रिएट करेल. तर त्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सगळ्या मुलांचे पर्सेंटेज वाईज नेम मध्ये एक फुल काय बोलतात इन्फॉर्मेशन क्रिएट होईल. तर त्या ह्याच्याने तुम्हाला एक बेसिक कळू शकेल की माझा मेरिट नंबर काय. आता मेरिट नंबर म्हणजे फ्रॉम मॅक्सिमम मार्क्स. आता फॉर एक्झाम्पल एकाला 100% मिळालेले असतील, तर त्या 100% प्रमाणे ज्याला कमी त्या असं करत एक लिस्ट क्रिएट होणार. तर त्या लिस्ट थ्रू तुम्हाला कळू शकतं की मला कुठलं कॉलेज मिळेल किंवा चांगलं मिळू शकतं का. तर ती मेरिट लिस्टमध्ये काही नाही, फक्त तुमच्या मार्क्स प्रमाणे एक लिस्ट क्रिएट केलेली असते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. पण आता असे पण काही स्टुडंट्स असतील की त्यांना वाटत असेल रिझल्ट नंतर की मार्क्स इन्क्रीज होऊ शकतात, तर ते रिव्हॅल्युएशन अप्लाय केल्यानंतर काही हे नसतं. ही मेरिट लिस्ट अपडेट झालेली असते, अपलोड झालेली असते. तर त्यानंतर तुम्हाला परत FC सेंटरला जाऊन सांगावं लागतं की माझे मार्क्स इन्क्रीज झाले. तर ते फक्त मार्क्स तुमचे चेंज करतील मेन डेटामध्ये आणि परत एक अपडेटेड मेरिट लिस्ट क्रिएट करतील. नेक्स्ट. तर त्या अपडेटेड मेरिट लिस्टमध्ये परत तुमचे न्यू चेंज मार्क्स प्रमाणे लिस्टमध्ये नाव असेल. काय बोलतात मार्क्स इन्क्रीज झाले तर तुमचं फॉर एक्झाम्पल 1000 नंबर असेल तर तो कमी पण होऊ शकतो, 800 700 डिपेंड. आणि हे मेरिट लिस्ट पूर्ण ब्रांचेस म्हणजे इव्हन फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिलेटेड नसतं, सगळ्या ब्रांच रिलेटेड असतात. म्हणजे इव्हन इलेक्ट्रॉनिक्सचे कॉम्प्युटर सायन्सचे पण स्टुडंट्स असतील, पण तुम्हाला तिथे मेन्शन केलेलं असतं ब्रांच रिलेटेड कोड. तर त्याप्रमाणे तुम्ही चेक करायचं आणि बघू शकता. म्हणजे काही इश्यू असेल तर परत तुम्ही सांगून ते चेंज होऊ शकतं, काय त्यात काही इश्यू नाही. नेक्स्ट. आता ऑप्शन फॉर्म फिलिंग हे जेव्हा मेरिट लिस्ट सेकंड फायनल अपडेट होईल त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होतं. तर त्या ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्हाला कॉलेजेसचे कोड प्रॉपर ऑर्डरमध्ये फिल करायचे असतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला
कॅप राऊंड मध्ये कळेल की हे कॉलेज मिळालं का नाही. आता हे ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये मोस्टली जे तुम्हाला प्रिफर्ड कॉलेज किंवा जे पण तुम्हाला कॉलेज पाहिजे ते एकदम पहिले टॉपला हे करा. कारण समजा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 कॉलेजेसचं नेम इन्क्लूड केलं, तर समजा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही 11th कॉलेज किंवा 12th कॉलेजमध्ये तुम्हाला जे कॉलेज मोस्ट पाहिजे होतं ते हे केलं, मेन्शन केलं, पण फर्स्ट एकदम ऑर्डरला तुम्ही दुसरं कॉलेज केलं. पण समजा आता तुम्हाला 10th ऑप्शन मिळाला किंवा 9th ऑप्शन मिळाला, तर नेक्स्ट राऊंडला त्याच्या वरचेच मोस्टली तुम्हाला हे मिळते, म्हणजे न्यू अपडेटेड कॅप राऊंडमध्ये. आणि तुम्ही चेंज पण करू शकता, असं काही नाही, पण ते डिपेंड करतं. नेक्स्ट, आता कॅप राऊंड 1 रिझल्ट मध्ये तुम्हाला एक्झॅक्ट तुमचं फॉर्म सिच्युएशन आणि हे ते कळेल की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालं आणि काय स्टेटस. तुम्ही नंतर चेंज पण करू शकता, हे काय नाही. नेक्स्ट, मॅक्सिमम तू किती पण कॉलेजेस टाकू शकतो, असं काही हे नाही, म्हणजे डिपेंड करतं. आता समजा आता महाराष्ट्रामध्ये 800 किंवा 900 कॉलेजेस असतील, तू सगळे पण टाकू शकतो. आता मॅक्सिमम तुझ्या ब्रांच रिलेटेड समजा 300 कॉलेजेस असतील, तर तू 300 पण टाकू शकतो, असं काही हे नाही. त्यानंतर कॅप राऊंड 1 रिझल्ट करा. त्यानंतर परत समजा तुम्हाला चेंज करायचं असेल की हे जे कॉलेज मिळालंय ते मला नकोय, समजा दुसरं पाहिजे, तर त्याच्यासाठी परत प्रोसिजर चालू होते. तर त्याच्यात पण 3 ऑप्शन असतात. ते मोस्टली कॅप राऊंड डिपेंड करतं, मोस्टली 3 असतात, पण ते चेंज पण करू शकतात. नाही, डोमेसाईल आणि मायग्रेशन सेम नाही आहे. डोमेसाईल ऍक्च्युली रेसिडेंट हे प्रूव्ह करतं, आणि मायग्रेशन सर्टिफिकेट मध्ये हे फक्त क्लिअर होईल की तुम्ही डिप्लोमा सक्सेसफुली कंप्लीट केला आणि डिग्रीला ऍडमिशन घेताना काही इश्यू नाही, म्हणजे डिग्रीला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकाल, असं काही नाही. मोस्टली MSBT ला लागेल सर्टिफिकेट, कारण जेव्हा मी ऍडमिशन घेतली तेव्हा सुरुवातीला तर काय बोलले नव्हते, पण जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं की या दिवसात मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल. ते आत्ता तर काय मेन्शन नाही करणार, पण जेव्हा ऍडमिशन घ्याल तर त्यावेळी कंपल्सरी ते लागेल. कारण मोस्टली खूप जणांनी हे केलं, नंतर अप्लाय केलेलं, तर बेटर आहे की तुम्ही आत्ताच हे करा. आता ही जी प्रोसिजर आहे ती सेम कॅरी ऑन होणार. हा, मग त्याची डेट एक्सटेंड होऊ शकते, म्हणजे समजा तुमचं 6 सेमचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकाल, पण मोस्टली मायग्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला अप्लाय करणं मॅन्डेटरी. कारण आता कोणी बोलणार नाही, कारण ते एक मेन प्रूफ असतं की काय बोलतात की त्यात क्लिअरली मेन्शन केलेलं असतं की प्रोव्हिजनल ऍडमिशन घेऊ शकतो, काही इश्यू नाही, पण तुम्हाला अंडरटेकिंग घेणार ते तुमच्याकडनं की विदिन 20 days 10 days तुम्हाला सबमिट करायचं, पण मोस्टली करावंच लागणार. इझी आहे, असं काही हे नाही. मागची पण मी PDF फाईल क्रिएट केलेली, वाटलं तर मी आकाश सरांना फॉरवर्ड करीन, ते तुम्ही बघून घ्या. आशुतोष, काय हे नाही येणार, क्लिअरली स्टेप, बेसिक फॉर्म भरायचं आहे तुम्हाला, ते हे येऊन प्रिंट करायचं, काय एवढं काय डिफिकल्टी नाही आहे. नेक्स्ट, आता ऍक्च्युली आमच्या वेळी ब्रांच चेंज करण्याचा ऑप्शन होता, पण तुम्हाला ती ब्रांच चेंज केलेली मिळणारच ह्याचं काय हे नाही. कारण मोस्टली जे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट आहे आणि तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटर सायन्सची ब्रांचमध्ये कुठे ऍडमिशन घ्यायचे, तर ते मोस्टली पहिले कॉम्प्युटर सायन्स स्टुडंट्सला प्रिफर करतात, आणि समजा सीट उरलेलीच असेल तर ती तुम्हाला मिळणार, पण तुम्ही भरू शकता, ऑप्शन असतो तिथे, असं काय हे नाही. आता बेसिक समजा आता तुम्ही कॉलेज, आता हे डिपेंड करतं प्रथमेश, हे डिपेंड करतं की मेरिट,
91%. आता ते डिपेंड करतं की सीट्स किती आहेत आणि किती लोकांना 95 92 मध्ये पर्सेंट मिळाले. मोस्टली मागे 91%ला मिळालेलं नव्हतं, पण काय माहिती यावेळी मिळू शकेल. मोस्टली VJTI मध्ये ओबीसी साठी साधारण 94 93 95 पर्यंतच जाईल. कास्ट व्हॅलिडिटी लागू शकेल, ऍडमिशन वेळी लागते मोस्टली. हे आता बेसिक ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं, पण ऍडमिशन वेळी तुम्हाला लागेल. वाटलं तर आकाश सरांना मी एक PDF फाईल वाटलं तर नंतर फॉरवर्ड करेन, किंवा त्यांचा MSBTचा ऍप पण आहे, त्यात त्यांनी क्लिअरली मेन्शन केले की कट ऑफ काय आणि कुठल्या कॅटेगरीला काय. आता हे सगळं मोस्टली किती सीट्स हे सगळं जोपर्यंत ऑफिशियल नोटीस नाही आहे तो त्यावर डिपेंड आहे. यावर्षी इन्क्रीज पण करू शकतात किंवा सेम पण ठेवू शकतात, कारण आमच्या वेळी तर त्यांनी सीट्स कमी केलेले. जे DSC साठी मोस्टली एक सेपरेट डिव्हिजन होती तर ती त्यावेळी कॅन्सल झालेली, तो इश्यू होता. तर ते यावेळी ऍक्च्युली मायग्रेशन सर्टिफिकेट कॉलेज नाही देत तुम्हाला, आपले सरकारच्या वेबसाईटवर अप्लाय करावं लागतं आणि ते तुम्हाला PDF फाईल पाठवून आपल्याला ते प्रिंट करावं लागतं, कलर प्रिंट, आणि तीच तुमची फायनल मायग्रेशन सर्टिफिकेट असतं. कॉलेज नाही देत, कारण तिथे आपल्या सरकारच्या वेबसाईटवर एक सेपरेट सेक्शन आहे मायग्रेशन सर्टिफिकेटचं, तर तिथे तुम्ही अप्लाय करा. कॉलेज नाही देणार, कारण तुम्ही कॉलेजला विचारलं तर ते पण तेच सांगणार, काही नाही. आहेत चांगले कॉलेजेस पण आहेत, तुम्ही वाटलं तर सर्च करू शकता. फक्त सीट्स कमी केलेले आहेत. कॉलेज तुम्हाला अपार्ट फ्रॉम पुणे मुंबई पण आहेत चांगले, पण मोस्टली कसं असतं की त्या रिजन मधले स्टुडंट प्रिफर करतात, आणि त्यामुळे अपार्ट फ्रॉम दुसऱ्या रिजनना मुलांना प्रॉब्लेम होतो जरा. Guys, don't worry. I'm just interrupting you people. मी थोडा इंटरप्ट करतोय. टेन्शन नका घेऊ. या सगळ्या प्रोसेस बद्दल आपण नंतर बोलूच की कट ऑफ किती होतात आणि हे हळूहळू करत जाईल. बट सध्या मनोज जे काही प्रेझेंट केलं ना ते आपण एकदा ऐकून घेऊया, ठीक आहे. आणि जसंच त्याचं सेशन एंड व्हायला होता ना, किंवा त्याच्याशी रिलेटेड जे तो सांगतोय त्याच्याशी रिलेटेड काय डाऊट्स असतील ना तर तुम्ही डेफिनेटली विचारा, आणि जे ऑफ दी टॉपिक डाऊट्स असतील ना ते आपण एंडला घेऊया, म्हणजे मनोजचं सेशन जेव्हा संपायला येईल ना तेव्हा घेऊया. कळतंय, म्हणजे फ्लो तुटायला नको, बस त्यासाठी मी बोलतोय. राईट मनोज? ओके. आता तुम्हाला हे तर कळलं की कॉलेज ऑप्शन कोड भरायचा आणि त्यानंतर मेन लिस्ट लागते. पण आता फॉर एक्झाम्पल कॅप 1चा रिझल्ट आला आणि तुम्हाला फॉर एक्झाम्पल दुसरे कॉलेजेस पाहिजेत, किंवा तुम्ही सॅटिस्फाय नाही आहात, तर बेसिकली 3 ऑप्शन असतात, फ्रीज, फ्लोट आणि स्लाइड. आता हे फ्लोट आणि स्लाइड दरवर्षी चेंज होत असतं, पण बेसिकली फ्रीज म्हणजे काय, जी पण तुम्हाला चॉईस कोड मिळालाय कॉलेजचा तर तुम्ही कन्फर्म्ड आहात, तुम्हाला काही हे नाही तर तुम्हाला फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करावं लागतं. म्हणजे कसं की नेक्स्ट कॅप राऊंड साठी तुम्ही अप्लाय नाही होणार, आणि आता हे जे पण तुम्ही ऑप्शन सिलेक्ट कराल, फ्रीज, फ्लोट, स्लाइड, हे तुम्हाला ARC मध्ये जाऊन रिपोर्ट करावं लागतं, आणि रिपोर्ट केल्यानंतर तुम्ही त्या कॅप राऊंडच्या प्रोसेसच्या बाहेर जाणार आणि तुम्हाला डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजची प्रोसिजर्स करावी लागणार, म्हणजे फीज भरण्यासाठी किंवा बेसिक कॉलेज रजिस्ट्रेशन फॉर्मसाठी. तर हे फ्रीज ऑप्शन असतो. फ्रीज म्हणजे की जो पण तुम्हाला चॉईस कोड मिळालेला आहे तो तुम्ही सॅटिस्फाईड आहात आणि ते तुम्हाला घ्यायचंच आहे ऍडमिशन. नेक्स्ट, फ्लोट. आता हे फ्लोट आणि स्लाइड दरवेळी यांचे नेम आणि डेफिनेशन चेंज होत असतात, पण आता फॉर एक्झाम्पल जे पण तुम्हाला चॉईस कोडचं कुठलं पण कॉलेज मिळालंय पण ते तुम्हाला नकोय, दुसरं पाहिजे, तर तुम्ही फ्लोट ऑप्शन सिलेक्ट करून परत फॉर्म भरू शकता आणि परत चॉईस कोड अपडेट करू शकता. पण तुम्हाला फ्लोट करणं कंपल्सरी. समजा तुम्ही फ्लोट नाही केलं तर तुम्ही या रजिस्ट्रेशन ऍडमिशन प्रोसेसच्या बाहेर जाऊ शकता. नेक्स्ट, स्लाइड. आता फॉर एक्झाम्पल एका कॉलेजमध्ये 2-3 ब्रांचेस, फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल, त्यानंतर ऑटोमोबाईल आणि एरोनॉटिकल एक्झाम्पल. पण आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाल्यांना फॉर एक्झाम्पल डिग्रीमध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन करायचं, किंवा
एरोनॉटिकल मध्ये. तर तुम्ही चॉईस कोड भरताना काय करणार, पहिले जे पण प्रिफर्ड कोड पाहिजे, लेट से ऑटोमोबाईल, एरोनॉटिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बेससाठी. पण आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एरोनॉटिकल मिळाले पण तुम्हाला ऑटोमोबाईल पाहिजे, पण सेम कॉलेज वेगळी ब्रांच, तर तुम्हाला स्लाइड ऑप्शन सिलेक्ट करावा लागतो. म्हणजे कॉलेज सेम राहणार, फक्त ब्रांच चेंज राहणार. पण ह्याचा अर्थ असा नाही होत की तुम्हाला दुसरं कॉलेज मिळेल, कारण तुम्ही स्लाइड क्लिअरली सिलेक्ट करताय म्हणजे तुम्हाला दुसरं ब्रांच मिळेल पण कॉलेज सेम राहील. पण समजा इव्हन तुम्हाला दुसऱ्या ब्रांचचं कॉलेज पण नाही मिळालं, तर कॅप सेकंड किंवा कॅप 3 रिझल्टला, म्हणजे ही प्रोसेस नंतर तुमचं सुरुवातीचा ऑप्शन तोच राहणार, पण फक्त तिथे येणार नो चेंज म्हणून. नेक्स्ट. आता हे दरवेळी ह्यांचे नेम आणि हे चेंज करत राहतं, पण मोस्टली हे 3च ऑप्शन राहणार. आणि ह्याच्यासाठी पण तुम्ही वेबसाईट सारखं रिफर करा आणि अपडेटेड राहा, म्हणजे काही इश्यू नाही होणार. नेक्स्ट. आता कॉलेज सिलेक्ट कसं करायचं, तर तुमच्या 2-3 दिवसात रिझल्ट पण लागेल. पण मेन कारण का चॉईस कोड फिल करताना तुम्ही समजा चुकीचे कोड मेन्शन केले, म्हणजे चॉईस कोड, तर ते प्रॉब्लेम होऊ शकतो. तर फर्स्ट पॉईंट की ते जे पण तुम्ही कॉलेज सिलेक्ट करताय की हे घराजवळ आहे का नाही, कारण मोस्टली जो तुमचा ट्रॅव्हलिंग टाइम आहे किंवा कुठला पण तो वाचू शकतो. कारण समजा आता तुम्ही लेट्स से डोंबिवलीमध्ये राहता आणि तुम्ही एकदम लांबचं कॉलेज टाकलं, तर ते इश्यू नको व्हायला. कारण वाटतं असं की ते लांब आहे, पण ट्रॅव्हलिंगमध्येच 4-4.5-5 तास जाऊ शकतात. तर ते समजा तुम्ही अवॉइड केलं तर तुमचं ट्रॅव्हलिंग टाइम वाचेल आणि तुम्ही दुसरं पण त्या ह्याच्यात करू शकाल. नेक्स्ट. कॉलेज टीचिंग स्टाफ. आता हे खरं ॲक्च्युअल सिच्युएशन कॉलेजची की कशी शिकवतात किंवा कॉलेज स्टाफ कसा, हे तुम्हाला वेबसाईटवर ॲक्च्युली काय मिळणार नाही, कारण मोस्टली सगळ्या वेबसाईटवर चांगलंच लिहिलं असतं आणि ॲक्च्युली कसं आपल्याला मोस्टली कळत नाही. त्यासाठी तुम्ही काय करा, वाटलं तर तुमचे मित्र किंवा सिनियर्स असेल, जे पण तुम्हाला कॉलेज पाहिजे, तर त्या कॉलेजमध्ये त्या स्टुडंट्सला तुम्ही ॲक्च्युअल विचारू शकता, म्हणजे ॲक्च्युअल टीचिंग कंडिशन कशी आहे. कारण मोस्टली काय म्हणतात, तुम्ही ॲक्च्युली कॉलेजला विचारलं तर सगळे कॉलेज म्हणणार की आमचं कॉलेज चांगलं आहे आणि टीचिंग चांगली आहे. पण ॲक्च्युअल याच्यासाठी तुम्ही वाटलं तर तुमच्या फ्रेंड्सला किंवा ॲक्च्युअल कॉलेजला व्हिजिट करा. आणि या सिच्युएशनमध्ये तर आता कॉलेजला व्हिजिट करणं पॉसिबल नाही, पण त्यांचे मोस्टली ग्रुप्स पण असतात फेसबुकवर किंवा कोरावर, तुम्ही चेक करा. तर तिथे हे असतात, म्हणजे तुम्हाला गाईड करू शकतील बरोबर. नाही तर कसं होणार की तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवर जाणार किंवा कॉलेजला विचारणार, म्हणणार की चांगले, पण ॲक्च्युअल सिच्युएशन म्हणजे जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्याल आणि त्यानंतर कळेल की काय इश्यू आहे. ओके, सॉरी टू इंटरप्ट, मी फक्त थोडंसं इंटरप्ट करतोय की ऑन दिस पर्टिक्युलर पॉईंट ना, की स्टुडंटला आपण विचारू शकतो जे ऑलरेडी त्या कॉलेजमध्ये आहे. तर मी फेसबुकवरती एक पेज आणि एक ग्रुप बनवलाय मेकॅनिकल इंजिनिअरसाठी. त्याची लिंक मी तुम्हाला सेमिस्टर 3चा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये टाकतो आणि जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याच्यावरती पण टाकतो. आता अननेसेसरी तिकडे येऊन स्पॅम आणि अननेसेसरी कंटेंट नका टाकू. तिकडे फॉर एक्झाम्पल तुम्हाला XYZ कॉलेजच्या बद्दल माहिती हवी असेल की कॉलेजमध्ये स्टाफ कसा आहे किंवा फीस कशी आहे, प्लेसमेंट कशी आहे, तर ते क्वेश्चन टाका. त्या ग्रुपवरती डिग्रीचे ऑलरेडी स्टुडंट्स पण आहेत, सो ते स्टुडंट तुम्हाला चांगलं बेटर आन्सर करू शकतील. ठीक आहे, तर त्या पर्पजसाठी ग्रुप आहे, मी तुम्हाला लिंक सांगतो. ठीक आहे, नंतर मनोज कंटिन्यू करतो. कोणतरी बाहेर थांबलेत बहुतेक. तुमचा आवाज नाही येते सर. पीपल विल कीप ऑन कमिंग ऍज पर इंडियन स्टँडर्ड टाइम. आपल्याला माहिती आहे आपला इंडियन स्टँडर्ड टाइम कसा असतो, सो त्याप्रमाणे लोक येत जातील. तू कंटिन्यू कर मनोज. तर या पॉईंटसाठी जे सर आता बोलले ती ग्रुप तुम्ही जॉईन करा, म्हणजे कसं ॲक्च्युअल कंडिशन तुम्हाला कळेल, नाही तर मग प्रॉब्लेम नको. नेक्स्ट. प्लेसमेंट्स. तर ते प्लेसमेंटसाठी तर मोस्ट ऑफ द स्टुडंट्स या पॉईंटवरच कॉलेज सिलेक्ट करतात. तर ते चांगले प्लेसमेंटसाठी पण तुम्हाला सेम जो वरचा पॉईंट आहे तोच पॉईंट रिफर करावा लागेल. हे ॲक्च्युअल कॉलेजच्या वेबसाईट किंवा त्यांना विचारून काय होणार नाही. जे पण फायनल इयर स्टुडंट्स असतील किंवा
तुम्ही ऍक्च्युअल कॉलेजमध्ये व्हिजिट द्या, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की प्लेसमेंट सिच्युएशन काय आहे त्या कॉलेजमध्ये. कारण मोस्टली कोर कंपनीज तर येऊ नाही शकणार, कारण मोस्टली IT कंपनीच येणार, पण तरी पण तुम्ही विचारून घ्या. कारण कॉलेजच्या याच्यावर ते काही पण मोस्टली असं होऊ शकतं, सगळे कॉलेजेस असं नाही करत, पण होऊ शकतं की समजा 80 स्टुडंट्स प्ले झाले असतील, ते समजा 150 200 मेन्शन करू शकतात, असं होत नाही, पण तरी पण. नेक्स्ट, फीज. आता हे फीजचं क्रायटेरिया मोस्टली सिलेक्शनला नको, कारण मोस्टली तर कॉलेजची फीज, डिग्रीची फीज अराउंड 1 लाखच आहे, पण ती व्हेरी होऊ शकते 1,50,000 किंवा 80,000 ओपन स्टुडंटसाठी. आणि दुसऱ्या कॅटेगरी स्टुडंट्सला पण सगळ्या कॉलेजेसची ऑलमोस्ट फीस सेम असते, तर ते काय हे नाही. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, ऍक्च्युली एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज तुम्हालाच हेल्प करणार. म्हणजे जे पण काही पेपर प्रेझेंटेशन आहे किंवा इव्हेंट्स आहे किंवा कुठले पण लेट्स आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिलेटेड बघितलं तर कुठले कॅड रिलेटेड इव्हेंट आहेत का, तर हे हा पॉईंट ऑप्शनल असू शकतो. कारण मोस्टली हे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज सगळ्याच कॉलेजेसमध्ये त्याच रेटनी चांगले होतीलच का नाही हे सांगू नाही शकत आपण, पण समजा, पण हा पॉईंट पण तुम्ही कन्सिडर केला पाहिजे. कारण मोस्टली स्टडीज किंवा मोस्टली तुम्ही सब्जेक्ट कुठला पण वाचताय आणि एक्झाम पास करून पुढे जाते, तर त्याचा काही उपयोग नाही. पण समजा तुम्ही इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट केलं, काय केलं, तर तुम्हाला अजून एक्सपिरियन्स होईल आणि अजून हेल्प होईल. असं हे. नेक्स्ट, आता मेन सेकंड इयर सेम 3 टिप्स अँड ट्रिक्स. आता हे पेपर पॅटर्न, आता मोस्टली स्टुडंट बोलतील की ऍडमिशन झाली नाही आणि पेपर पॅटर्नचं डिस्कस करून काय उपयोग, पण मेन पेपर पॅटर्न मध्ये काय, जे तुम्ही डिप्लोमामध्ये पेपर दिले असाल तर त्यात मोस्टली कसं असतं, 6 क्वेश्चन्स असणार, एनी 4 एनी 3 आणि परत त्यात ऑप्शन असणार. पण इथे डिग्रीमध्ये तसं नसतं. लेट्स से आता फॉर एक्झाम्पल 6 क्वेश्चन्स आहेत आणि एनी 3 करायचे, तर जे पण त्या क्वेश्चनमध्ये तुम्ही कुठला पण मेन क्वेश्चन सिलेक्ट कराल, तर त्यातला मेन तुम्हाला क्वेश्चन करावाच लागेल, तर तो ऑप्शन सोडून काही उपयोग नाही. तर तो मेन डिसएडव्हान्टेज आहे या पॅटर्नमध्ये, या पेपर पॅटर्नमध्ये. तर लेट्स आता तुम्ही एक्झाम्पल 6 मॉड्यूल आहेत एका कुठल्या पण सब्जेक्टमध्ये, आणि तुम्ही फर्स्ट मॉड्यूल एकदम चांगलं प्रिपेअर केलं आणि सेकंड मॉड्यूल लेट्स से ऑप्शन सोडला किंवा कमी केलं, पण प्रत्येक क्वेश्चनमध्ये लेट्स से एक फर्स्ट मॉड्यूलचा क्वेश्चन आला, पण एनी 3 किंवा एनी 4च तुम्हाला अटेम्प्ट करायचे, तर जे दुसऱ्या क्वेश्चन मध्ये ते एक्स्ट्रा म्हणून कन्सिडर होणार आणि काही यूज नाही. आणि या याच्याने काय इश्यू होतो की केटी लागण्याचे प्रॉब्लेम जास्त होतात. कारण डिप्लोमामध्ये काय होतं, एक किंवा 2 चॅप्टर किंवा इव्हन सगळ्या चॅप्टर मधलं थोडं थोडं केलं तर पास आपण होऊ शकतो, पण इथे डिग्रीमध्ये प्रॉब्लेम होतो. तर त्यासाठी हा पेपर पॅटर्न तुम्ही नीट घेतला पाहिजे. नेक्स्ट, तर या गोष्टीमुळे केटी लागण्याचे पण चान्सेस जास्त असतात. हाच मेन इश्यू नसतो, पण आता मोस्टली जेव्हा तुम्ही ऍडमिशन घ्याल, वेळ एकदम एकदम कमी असतो. तर तुम्ही बघाल जे 11-12 करून आहेत, जे पण आता सेकंड इयर मध्ये आहेत, त्यांचं मोस्टली 80 to 70% सिलेबस कम्प्लीट झालेलं आहे. म्हणजे असं नाही की ते तुमच्यासाठी थांबलेले आहेत आणि तुम्ही आल्यावर सिलेबस स्टार्ट करणार आहेत. ते ऍक्च्युली तुमच्यापेक्षा पुढे गेलेले आहेत. त्यांचे असाइनमेंट हे ते सगळं झालं, युनिट टेस्ट पण झालेले आहेत काही लोकांचे, आता सेकंड युनिट टेस्ट पण होईल. तर त्यासाठी जेव्हा पण तुम्ही ऍडमिशन घ्याल, तर लगेच सगळं येतं. म्हणजे असाइनमेंट पण तुम्हाला त्यावेळी करावे लागणार, अभ्यास पण करावा लागणार, आणि परत जे पण कॉलेजचे इव्हेंट्स असतात, जे करावं लागतं, जे मॅन्डेटरी आहे, तर त्यात वेळ भरपूर जातो. आणि ते तुम्ही नीट हँडल नाही केलं तर शुअर केटी लागणार. कारण माझे पण असे काही मित्र होते की त्यांनी नीट घेतलं नाही आणि बरोबर मॅनेज नाही केलं, तर त्यामुळे हे झालं. आता हे ट्राय टू आयसोलेट युअरसेल्फ, हे का, कारण आता तर तुम्हाला कळलं की जे पण तुमच्या बरोबरचे 11-12 चे स्टुडंट्स आहेत, ते तर खूप पुढे गेलेत. आणि मेन हे काय की तुमची मेन फायनल एक्झाम आणि त्यांची मेन फायनल एक्झाम ही एकाच वेळी होते. इवन युनिट टेस्ट तुमची वाटलं तर एक्सटेंड करून नंतर घेऊ शकतील कॉलेज, पण जी फायनल कुठली पण पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, त्यांची मेन एक्झाम दोघा कॅटेगरीच्या स्टुडंट्सला एकाच वेळी घ्यावी लागते. तर त्यामुळे ते प्रॉब्लेम होतो. तर त्यामुळे तुम्ही जे पण टाइमपास गोष्टी किंवा जे टाइम किलर गोष्टी आहेत, त्यापेक्षा तुम्ही दूरच राहा. मित्र किंवा जेव्हा पण तुम्ही सेम 3 मध्ये डिग्रीमध्ये ऍडमिशन घ्या, जो सेम 3 चा फक्त पिरियड आहे, आणि इवन 1 का 1.5 महिनाच असेल, जास्तीत जास्त 2 महिने, 2.5 महिने, 4, 4.5, 5 महिने अजिबात नसणार. तर
तर त्यामुळे या सगळ्या जे पण मूवीज किंवा हे तुम्ही नंतर बघू शकता. आत्ता मेन असाइनमेंट हे ते सगळं करा, कारण नंतर खूप प्रॉब्लेम होतो आणि सगळं एकत्र येतं. कारण मोस्टली ऍडमिशन तुम्ही घ्याल कुठलं पण कॉलेज रेग्युलर सारखं पहिली असाइनमेंट दुसरी असाइनमेंट तसं काही देणार नाही. धडाधड असाइनमेंट देतील आणि ड्यू डेट बोलतील की या ड्यू डेटला द्या आणि मग नंतर इश्यू होऊन जातो. तर त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टीपासून दूरच राहा. खूप खूप वेळ कमी असतो, म्हणजे ऍक्च्युली मॅनेज केलं तर पॉसिबल आहे, पण असं नाही की आरामात रेग्युलर सारखंच 5 साडेचार 5 महिन्यात आरामात करू युनिट टेस्ट त्यानंतर, हे इथं काही नाही. वाटलं तर तुमचे एक्स्ट्रा लेक्चर्स पण घेऊ शकते कॉलेज, की DSC चे स्टुडंट म्हणजे तुम्ही सेम 3 टू डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयर, तर ते पण लेक्चर कंटिन्युअस असतात. आणि असं पण होऊ शकतं की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही, आता हे कोविड सिच्युएशन तर सांगता नाही, पण लेट्स से 1 महिन्यानंतर 1.5 महिन्यानंतर तुमची ऍडमिशन झाली आणि फॉर एक्झाम्पल तेव्हा 80% पोर्शन कम्प्लीट झालेलं आहे, तर त्यावेळी तुम्हाला क्लासरूममध्ये लेट्स से 81% सिलेबस स्टार्ट करतील, तर तो त्याच वेळी दोघांना कॉमन घेणार. असं नाही की DSCचे वेगळे आलेले आहेत, म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरवाले वेगळे आलेले आहेत, तर त्यांना आपण नंतर घेऊ, असं नाही. दोघांना कॉमन शिकवणार आणि फक्त तुम्हाला वाटलं तर IIS साठी डेट एक्सटेंड करतील. पण असं पण होऊ शकतं की जे सुरुवातीचा 80% झालं ते लेक्चर नंतरच परत तुम्हाला थांबून 2-3 तास, म्हणजे इव्हन काय बोलतात रेग्युलर कॉलेज 10 ते 6 असेल किंवा 8 ते 4 असेल, तर तुम्हाला वाटलं ते 6:30-7 पर्यंत पण थांबू शकतात. तर तो एक इश्यू आहे. तर त्यामुळे खूप वेळ असतो. आणि आता सेम 3 मध्ये तुमचं वर्कशॉप पण असणार. आता हे आमचं CBCGS होतं, पण आता जे पण मुलं ऍडमिट होतील डिग्रीमध्ये, डिप्लोमा टू डिग्री, तर त्यावेळी सिलेबस चेंज झालाय, पण वर्कशॉप तर असणार. हा, इव्हन चेंज करू शकतात, वेल्डिंग असेल, काय बोलतात लेथ असेल, पण तुम्हाला वर्कशॉप असणार. तर ते वर्कशॉपची पण फाईल, त्यानंतर तुम्हाला ते जॉब पण सगळे कम्प्लीट करावं लागणार. तर वेळ फार कमी असतो. आता हे रिसेंट पेपर सेटर माइंडचं काय, एक पॉईंट युनिक पॉईंट आहे. तुम्हाला माहिती असेल गेट आणि हे EAC एक्झाम तुम्ही ऐकून तरी असतील. तर काय एक्झाम ते आत्ता डिस्कस करून काय उपयोग नाही, पण मोस्टली काय असतं, हे जे कॉलेजचे प्रोफेसर्स असतात हे काय काय सब्जेक्ट शिकवत असतात, हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे. तर त्यामुळे काय होतं की त्यांच्या नॉर्मल हॅबिटमध्ये असतं हे क्वेश्चन्स हे करण्यासाठी. तर ते काय करतात, MUची पण जी फायनल एक्झाम असते त्यात पण ते रिलेटेड क्वेश्चन्स ते फ्रेम करू शकतात. म्हणजे मोस्टली डिप्लोमामध्ये तुम्ही काय केलं, गिवन 1 2 3 जे पण काय पॅरामीटर्स असतील, फॉर्म्युला पुट केला, आन्सर फाइंड केला. पण इथे तसं नसतं. लेट्स से तुम्हाला काय अननोन पॅरामीटर फाइंड करायचे असतील, पण काय कन्क्लुजन पण ड्रॉ करायला सांगतात की या आन्सरवर तुम्ही काय रिलेशन सांगू शकाल, तर ते पण असं असतं. तर त्यामुळे तुम्ही डिग्रीचा पेपर आणि डिप्लोमाचा पेपर कम्पेअर करू नाही शकत, की जे पण आपण डिप्लोमात केलं रेडीमेड, जे पण क्वेश्चन आहे पाठ केला आणि उत्तर लिहिलं, तसं काही नसतं. प्रत्येक ह्याच्यात मॅथ्स येणार. तर त्यामुळे डिग्रीच्या पेपरची डिफिकल्टी स्लाइट हायच असते. तर तुम्ही ते इग्नोर नाही करू शकत. नेक्स्ट, आता हाऊ टू यूज प्रिव्हियस इयर पेपर्स. आता मोस्टली स्टुडंट्सला काय वाटतं की पास कसं व्हायचं या कमी टाईममध्ये. तर माझ्या एक्सपिरियन्सपासनं बेसिक तुम्ही बघितलं तर प्रिव्हियस इयर पेपर्सच इन्क्लूड करा. पण मोस्टली स्टुडंट्स काय करतात, प्रिव्हियस इयर पेपर बघितले म्हणजे मागच्या वर्षीचे 3-4 वर्षाचे पेपर, तर ते काय करतात, मोस्टली क्वेश्चन बघतात, क्वेश्चन पाठ करतात, रट्टा मारतात आणि ते जे डिप्लोमाची सवय असते ती इथे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतात. पण ते तसं होत नाही. तर मोस्टली तुम्हाला कंटेंट प्रिपेअर करायचं, क्वेश्चन प्रिपेअर नाही करायचं. तर तुम्हाला काय करायचं, 3 ते 4 मागच्या वर्षीचे पेपर घ्यायचे आणि अनालाइज करायचे. तर लेट्स से आता कन्सिडरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग बघितलं तर पॉयझन्स रेशो बघितलं, तर पॉयझन्स रेशो आणि सिग्निफिकन्स एक क्वेश्चन आलाय. तर मोस्टली स्टुडंट्स काय करतात, हा क्वेश्चन घेतात, पाठ करतात आणि त्यांना वाटतं की हा रिपीट होईल डिप्लोमा सारखं. मोस्टली डिप्लोमामध्ये फुल रिपीटच व्हायचा पेपर. पण इथं तसं नाही होतं. तुम्हाला काय करायचं की पॉयझन्स रेशो रिलेटेड मागे कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारले गेले, लेट्स से प्रॉब्लेम किंवा कुठले पण त्या टॉपिक रिलेटेड कुठले क्वेश्चन आलेले ते तुम्हाला बघायचे. आणि ते क्वेश्चन बघितल्यावर समजा ते फ्रिक्वेन्सी त्याची जास्त आहे, तर ते त्या टॉपिकवर तुम्हाला जास्त हे करायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल पॉयझन्स रेशोबद्दल खूप सारे प्रॉब्लेम पण येते, थेरी पण येते आणि खूप वेळ विचारला गेलेला आहे. तर त्यावर तुम्ही जास्त फोकस करा, दुसऱ्या गोष्टीवर हे करू नका. पण तुम्हाला परत क्वेश्चन प्रिपेअर नाही करायचं, तो रिस्पेक्टेड टॉपिक प्रिपेअर करायचा. तर हे समजा तुम्ही सगळ्या सब्जेक्टचं केलं
तर तुम्ही आरामात पास व्हाल, कारण तुम्हाला मोस्टली डिप्लोमामध्ये बेसिक्सचं सगळं माहितीच असेल. आता फक्त डिग्रीमध्ये थोडं मॅथ्स येणार आणि हे का असं आलं, तुम्ही मोस्टली डिप्लोमामध्ये फॅक्ट्स म्हणून शिकला असाल की हे असं असतं, हे असं असेल, पण हे डिग्रीमध्ये तुम्ही मोस्टली शिकाल की हे का आलं असं, त्याच्या मागचं रिझन काय. त्यानंतर हा लेट्स आता तुम्ही स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम बघितलं सॉममध्ये, मेकॅनिक्स ऑफ मटेरियलमध्ये, तर काही याच्यामध्ये तुम्ही फक्त डिप्लोमामध्ये बघितलं असेल की ही स्ट्रेट लाईन त्यानंतर कर्व, पण आता तुम्ही असं शिकू शकाल की ही कर्वच लाईन का आली आणि ही कर्व लाईन येण्याचं मॅथ्स मागचं काय, तर हे तुम्हाला हे. तर त्यासाठी क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करू नका, टॉपिक प्रिपेअर करा, म्हणजे तुम्हाला हे होईल. कारण मी पण सेम 3 मध्ये आलेलो, सेम मला प्रॉब्लेम होता. तर मला एका मित्राने सांगितलं, तर सेम मी कंटेंट प्रिपेअर केलं आणि तुम्ही अनालाइज कराल पेपर 3-4 वर्षाचे, तर तुम्ही प्रेडिक्ट पण करू शकाल की असा क्वेश्चन येऊ शकेल म्हणून. तर ते तुम्ही पॉईंट कन्सिडर करा. आता हे सॉम, थर्मोडायनॅमिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोडक्शन, तो तुम्ही सेम 3 मध्ये जाल तर बेसिक हे 3 सब्जेक्टचं तुम्हाला असणार. हां, आता सॉमचं नेम चेंज होऊ शकेल, सॉमचं मेकॅनिक्स ऑफ मटेरियल होईल, थर्मोडायनॅमिक्सचं इंजिनिअरिंग थर्मोडायनॅमिक्स होईल, बेसिक थर्मोडायनॅमिक्स होईल, किंवा आता मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोडक्शनमध्ये लेट्स से तुम्हाला फुल मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन PP1 किंवा प्रोडक्शन प्रोसेस 1 नसेल, फक्त कास्टिंग असेल, वेल्डिंग असेल किंवा फोर्जिंग असेल. पण बेसिक हे 3 सब्जेक्ट्स तर सॉम, थर्मोडायनॅमिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन असणारच. आता हे चेंज होऊ शकेल यावेळी बहुतेक ते मेजरमेंट अँड कंट्रोल जे तुम्ही सेम 5 किंवा सेम 4 मध्ये डिप्लोमामध्ये शिकले असाल, तर ते पण ते इन्क्लूड करू शकतील. पण बेसिक 3 सब्जेक्ट तर हे असणारच. आणि सॉम मध्ये जे म्हणजे मेकॅनिक्स ऑफ मटेरियल मध्ये जे पण तुम्ही मागे जे पण काही शिकला, त्यातलं अजून थोडं डिफ्लेक्शन तुम्ही शिकले नसाल की डिफ्लेक्शन काय आहे. म्हणजे यावेळी थोडंसं काय होतं, कंटेंट पण इन्क्रीज झालंय आणि हे पण. आणि इथं कसं सिस्टम आहे, त्यावेळी आपण डिप्लोमामध्ये बघितलं असेल मोस्टली टॉपिक्स होते की टॉपिक नेम 1 2 3 जे पण इथं मॉड्यूल सिस्टम आहे. तर त्यामुळे काय होतं, एका मॉड्यूलमध्ये 3-4 चॅप्टर इन्क्लूड केलेले असतात, त्यामुळे सिलेबस खूप वास्ट होऊन जातं. तर ते तुम्हाला केअर करायला पाहिजे. आणि हे 3 सब्जेक्ट तर सॉम, थर्मोडायनॅमिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोडक्शन. नेक्स्ट हे तर तुम्हाला बघावंच लागणार आणि प्रत्येक एक बॅक बॅक. ॲक्च्युली जे सॉम, थर्मोडायनॅमिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोडक्शन, त्यात मॅथ्स तर भरभरून असणार आहे, तर त्यामुळे ते काळजी करा. आता तुम्हाला हे पण डाऊट असेल की कोचिंग लावण्याची गरज आहे का नाही, पण मोस्टली माझ्या एक्सपिरियन्सपासून सेम 3ला तर तुम्ही डिग्रीला क्लास लावलेलंच बेटर. कारण मॅथ्सची, कारण तुम्ही आता आय स्कीममध्ये किंवा काही स्टुडंट जी स्कीममध्ये पण असतील, पण आय स्कीममध्ये कसं थर्ड सेमला मॅथ्सच त्यांनी कॅन्सल केलेलं, फक्त फर्स्ट इयरला मॅथ्स ठेवलेलं. तर त्यामुळे गॅप भरपूर इन्क्रीज झालेली. समजा तुम्ही मॅथ्समध्ये जास्त टच असाल मॅथ्सच्या, तर काही इश्यू नाही, तुम्ही सेल्फ प्रिपेअर पण कॉलेजच्या करू शकता. पण मोस्टली मॅथ्सला क्लास लावा, तेच बेटर राहील. नाहीतर मॅथ्स त्रास देतो भरपूर, लास्टपर्यंत येतो मग आपल्याबरोबर, तो सुटत नाही. नेक्स्ट आता सेम 3 मध्ये बाकी सब्जेक्ट लेट्स से सॉम, इंजिनिअरिंग थर्मोडायनॅमिक्स किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शनचा कुठला क्लास नसतो, पण सॉम आणि म्हणजे मेकॅनिक्स ऑफ मटेरियल आणि इंजिनिअरिंग थर्मोडायनॅमिक्सचा मोस्टली क्लास असतो. पण मोस्टली हे क्लास लावणं गरजेचंच आहे किंवा क्लास लावणं कंपल्सरीच आहे, या म्हणजे अपार्ट फ्रॉम मॅथ्स. यासाठी वाटलं तर तुम्ही पहिले कंटेंट, सिलेबस कंटेंट बघा, जो पण आत्ता रिसेंट सिलेबस आहे तो चेक करा आणि त्या रिलेटेड तुम्ही कुठलं पण कंटेंट वाचा, जे पण तुमचं डिप्लोमाचे बुक्स असतील किंवा आत्ताचे बुक्स असतील, तर ते बघून तुम्ही बघा. समजा तुम्हाला खरंच गरज वाटली क्लास लावण्याची तर लावा. कारण तुम्ही समजा आता लेट्स से ॲव्हरेज कॉलेज बघितलं, तर त्या ॲव्हरेज कॉलेजमध्ये लेट्स से ठीक शिकवलं, तर ते तुम्ही कन्सिडर करून आणि तुम्ही बघून समजा, तर तुम्हाला क्लास लावण्याची अजिबात गरज नाही. पण आता फॉर एक्झाम्पल तुम्ही खूप प्रयत्न केला, इव्हन कॉलेजमध्ये पण बघितलं किंवा सोर्सेस तुमचे यूट्यूब किंवा कुठले पण रेफरन्स बुक किंवा कुठले पण बघितले, पण तुम्हाला जमत नाही, तर मग क्लास लावण्याची तुम्ही क्लास लावा. नाहीतर ते कसं, पहिलेच वेळ कमी, परत हे तुम्ही क्लास लावणार आणि सगळं असाइनमेंट सबमिशन हे ते सगळं असणार आणि मग काहीच होणार नाही आणि त्यामुळे मग प्रॉब्लेम नको नंतर. नेक्स्ट आता सेल्फ स्टडी. आता काही लोकांना असे पण डाऊट असेल की सेल्फ स्टडी करायची कशी, तर त्या बेसिक ह्याच्यासाठी पहिले मेन तुमचं सिलेबस बघा काय आहे, त्या सिलेबस रिलेटेड डिप्लोमामध्ये काय होतं ते पहिले चेक करा.
त्यानंतर तुम्ही मागचे, मी पहिले मागे जे बोललो क्वेश्चन्स बघा 3-4 मागच्या वर्षाचे, तर त्या क्वेश्चन नंतर तुम्ही अॅनलाइज करा की कुठला टॉपिक जास्त रिपीट होतोय किंवा कुठला जास्त टॉपिक विचारला जातोय, तर तो बघा तुम्ही. आणि त्याच फक्त टॉपिक रिलेटेड रेफरन्स बुक किंवा यूट्यूब, मोस्टली यूट्यूबमध्ये पण कंटेंट खूप सारं अवेलेबल आहे, किंवा रेफरन्स बुक घ्या. आता मोस्टली रेफरन्स बुक बघितलं तर ते वाचायची पद्धत पण नसते डिप्लोमामध्ये आणि जमत नाही. पण मोस्टली असे पण काही रेफरन्स बुक्स आहेत की इंग्लिश ऑथरचे, की ते तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स किंवा थर्मोडायनिक्स वाचता. बेसिक लँग्वेजमध्ये स्टोरी बुक सारखं ते लिहिलेलं असतं, तर ते तुम्ही चेक करा आणि त्यानंतर डिसिजन घ्या. नाही आणि म्हणजे तुम्ही अशी सेल्फ स्टडी करू शकाल. आणि मी पण सेल्फ स्टडी केली आणि मी पण सेम 3 क्लिअर केलं, तर काही इश्यू नाही. एक पण केटी नाही लागली. सेम फॉलो करा. जे मी बोललो तेच मी मागे फॉलो केलं. तर ते पण तुम्ही क्लिअर करू शकता. पण इव्हन सगळं हे ट्राय करून पण तुम्हाला कळलं की काही जमत नाही आणि इव्हन रेफरन्स बुक, गुड रेफरन्स बुक फॉरेन ऑथरचे बघून पण काही कळत नाही, मग तुम्ही क्लास लावलं तर काही इश्यू नाही. आणि इव्हन काय प्रॉब्लेम आहे, जे इंडियन ऑथरचे बुक्स आहेत रेफरन्स बुक, तर त्याच्यात मोस्टली प्रॉब्लेम्सला त्यांनी हे दिले, महत्त्व दिले. तर त्यामुळे काय होतं, ते थेरीला हे करतात आणि समजा तुम्हाला थेरीच नीट कळली नाही, तर तुम्ही प्रॉब्लेम्समध्ये काय अप्लाय करू शकाल. तर त्यामुळे एक तो इश्यू होतो. त्यामुळे तुम्ही मोस्टली फॉरेन ऑथर्सचे बुक्स बघा. तर मी तुम्हाला वाटलं तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी तुम्हाला 1-2 जे सेम 3 रिलेटेड बुक्स आहेत, ते जे इझिली अवेलेबल होतील तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये, तर ते मी तुम्हाला मेन्शन करू शकतो. ते तुम्ही बघा एकदा. तुम्हाला समजा ती गरज वाटलीच मग लावा. नाहीतर काय होतं की वेळ अजिबात नाही, कारण कोचिंग पण तुमचं कॉलेज नंतरच असणार, कॉलेजच्या पहिले तर नसणार. तर त्यामुळे तुम्ही घरनं निघताय 7-8 वाजता आणि येताय 9:30-10 वाजता आणि मग आल्यावर खाणार, झोपणार, काही करू शकणार नाही आणि असाइनमेंट पण असणार. तर त्यामुळे बघा, तुम्ही गरज वाटली तरच हे करा. नेक्स्ट. मी जमलंच तर मनोजला आपल्या सेमिस्टर 3च्या ग्रुपमध्ये ऍड करेल, ऍटलीस्ट अंटिल युअर ऍडमिशन प्रोसेस गेट्स ओव्हर. तो इन केस तुम्हाला काय डाऊट्स असतील तुम्ही विचारा, बट ही ओनली आन्सर वेन ही इज हॅव्हिंग हिज कन्व्हिनियंट टाइम. आपण कोणाचा टाइम असा डिमांड नाही करू शकत. त्याला वाटलं त्याच्याकडे टाइम असेल तर तो हेल्प करेल, बट त्याला मी बघतो सेमिस्टर 3च्या ग्रुपमध्ये ऍड केलं तर. आणि मग तुम्ही विचारू शकता जेव्हा प्रोसेस चालू होईल तेव्हा. कंटिन्यू मनोज. आता हे जे मी बोललो, तुम्हाला वाटलं असेल की कोचिंग घ्यायची गरजच नाही, पण असं काय नाही. पण आता तुम्ही खूप ट्राय केलं, म्हणजे तुम्ही रेफरन्स बुक पण रेफर केलं, यूट्यूब पण चेक केलं, इव्हन कॉलेजमध्ये पण प्रयत्न केलं शिकण्याचं, म्हणजे कळून घेण्याचं, पण ते पण काही होत नाहीये. तर मग तुम्ही कोचिंग घेऊ शकता, म्हणजे किंवा क्लास लावू शकता. असं काय हे नाही की जो सेल्फ स्टडी करतोय ते हे नाही, आणि जो कोचिंग करतोय म्हणजे जो क्लास लावतोय तो पाप करतो, असं काय नाही. तुम्ही कोचिंग पण घेऊ शकता, पण पहिले चेक करा की खरंच गरज आहे का. कारण मी असं बघितलं की जे तुम्हाला बोललो, फॉरेन ऑथर्सचे बुक वाचले, मला काही गरज नाही वाटली क्लास लावण्याची, त्यामुळे मी क्लास नाही लावला. पण तुम्ही एकदा काय बोलतात टेस्ट करून बघू शकता. समजा गरज असेल तरच करा, नाहीतर काय ते मग वेळ वेळ जातो आणि मग तुम्हाला नंतर कळेल की हे मी स्वतः पण करू शकलो असतो. तर मग काय हे नाही. पण नसेल तर तुम्ही नक्की लावा, नाहीतर काय नंतर मग इश्यू नको. नेक्स्ट. आता असं पण असेल 2-3 दिवसांनी रिझल्ट लागेल, त्यानंतर लेट्स से तुम्ही हे केलं की मला 95% पाहिजे किंवा 97% पाहिजे, पण समजा मिळाले 82-83%. मग त्यावेळी काय करायचं. कारण इव्हन तुम्ही रिव्हॅल्युएशनसाठी पण ट्राय केलं, पण लेट्स से जास्त मार्क्स नाही इन्क्रीज झाले, पण यावरनं तर असं तर नाही होणार की जे पण तुमचं ड्रीम कॉलेज आहे ते मिळणार. तर जे पण लेट्स से 85% मिळाले, मग त्या 85%च्या बेसवरच तुम्हाला कॉलेज घ्यावं लागणार. तर इव्हन समजा तुम्हाला ॲव्हरेज कॉलेज मिळालं, तर असं नाही होत की गुड कॉलेज असेल किंवा चांगलं कॉलेज असेल तरच तुमचं सगळं एज्युकेशन किंवा प्लेसमेंट किंवा काय पण चांगलं असेल. हे सगळं ॲक्च्युली काय होतं, तुमच्यावर डिपेंड करतं. तर हे आशुतोष, ॲक्च्युली हे मागच्या वेळी आमच्या वेळी ऑप्शन होता रिव्हॅल्युएशनचा, की आम्ही अप्लाय करू शकतो आणि मग ती विंडो ओपन होणार, मग आम्ही अपडेट करून परत मेरिट लिस्ट हे होणार. आता यावेळी त्यांनी रिव्हॅल्युएशनचं ऑप्शनच बंद केलं, तर मग काही ऑप्शन नाही. आता जे मार्क्स मिळतील ते तुम्हाला आहे. पण आता मोस्टली सर बोलल्यासारखं ऑनलाईन एक्झाम झाल्यामुळे सगळ्यांनी कॉपी केली, तर त्यामुळे सगळ्यांना चांगलेच मार्क असतील. पण ह्याचं इफेक्ट काय होणार कॉलेजमध्ये, म्हणजे इव्हन पॉईंट पण कन्सिडर होतील. म्हणजे इव्हन 95% मिळाले तर 95.20, तर ते त्यात बॅटल भरपूर राहील. तर या पॉईंटवर हे कन्सिडर होतं की इव्हन समजा तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये नाही आहे, पण ॲव्हरेज कॉलेजमध्ये, इव्हन कुठल्या पण,
तर ते कॉलेज डिपेंड नाही करत, तुम्ही काय किती एफर्ट्स घेतले, त्यानंतर तुम्ही किती काम केलं त्यावर डिपेंड करतं. इव्हन असे पण काही स्टुडंट्स आहेत की त्यांना माझ्याबरोबरच होते की त्यांना जे पण पाहिजे होतं कॉलेज ते नाही मिळालं, आणि आता ते दुसऱ्या कॉलेजमध्ये, म्हणजे इव्हन त्यांना मुंबई युनिव्हर्सिटीचे पण कॉलेज नाही मिळाले कमी पर्सेंटमुळे, पुणे युनिव्हर्सिटीत जावं लागलं. पण त्यांनी एफर्ट्स घेतले, ते आत्ता पण घेतात, तर त्यामुळे त्यांना अजून अपॉर्च्युनिटी अचानक मिळायला लागल्या. हे त्यांना पहिले वाटलं की लेट्स से आपण चांगल्या कॉलेजमध्ये नाही, त्यामुळे आपल्याला काही अपॉर्च्युनिटी पण मिळणार नाही, प्लेसमेंट पण मिळणार नाही आणि काही नाही होणार. पण ज्यावेळी त्यांनी एफर्ट्स द्यायला लागले, मेहनत करायला लागले, तर त्यामुळे त्यांच्या ते स्किल्स डेव्हलप करायला लागले, तर त्यामुळे त्यांना खूप सारे ऑप्शन्स म्हणजे ऑप्शन्स मिळायला लागले. असं नाही होत की चांगल्या कॉलेजमध्ये नाही आहे तर त्याला काहीच होणार नाही. असं पण होऊ शकेल की त्या कॉलेजच्या प्रोफेसरला वाटलं की या मुलाचं चांगलं आहे अपार्ट फ्रॉम स्टडी, म्हणजे इव्हन स्टडीजमध्ये पण चांगले आणि त्या रिलेटेड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पण, तर ते प्रोफेसर कुठे रेकमेंड करू शकतात. म्हणजे असं नाही की हे होईल. तर ते सगळं तुमच्यावर डिपेंड करतं. कॉलेज मोस्टली 30-40% जे तुम्ही गेम खेळत असाल, जे सुरुवातीचं हेडस्टार्ट मिळेल ते फक्त हेडस्टार्ट मिळेल, पण त्यानंतरचं बेसिक जे पण आहे ते सगळं तुमच्यावरच आहे. नेक्स्ट. तर हाच आहे, म्हणजे त्या समजा कॉलेजमध्ये समजा प्लेसमेंट प्रॉब्लेम असू पण शकेल, पण अशा काही गोष्टीमुळे किंवा तुमच्या स्किल्समुळे किंवा तुम्ही समजा पेपर प्रेझेंटेशनमध्ये किंवा अशा रिलेटेड करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये कंटिन्युअस पार्टिसिपेट करताय, तर असं होऊ शकतं की तुमचं चांगल्या लोकांशी इंटरॅक्शन होईल आणि त्या बेसिसवर तुम्हाला ते वाटलं सिलेक्ट करू शकाल, पिक करू शकतात. तर ते असं पण असतं की असं हे नाही वाटलं पाहिजे की तुम्हाला चांगलं कॉलेज नाही तर काही होणार नाही आपलं, असं अजिबात नाही. माझ्याबरोबरचे पण मित्र आणि आत्ताचे पण जे सिनियर आहेत की ते त्या कॉलेजमध्ये आत्तापर्यंत एक पण प्लेसमेंट नाही आली, पण त्यांना काय बोलतात ट्रेनिंगची ऑपॉर्च्युनिटी मिळाली, त्यानंतर इंटर्नशिप मिळाली. इव्हन आत्तापर्यंत एकदा पण कॉलेजमध्ये असं अपॉर्च्युनिटी नव्हती, पण त्यावेळी त्यांनी स्वतःने ती अपॉर्च्युनिटी डेव्हलप केली. ते तसं काही नसतं, हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे. असं होऊ शकतं की तुम्ही जे पण काही प्लॅन केलं त्या प्लॅन थ्रू नाही होऊ शकत. 95% पाहिजे होते, लेट्स से 80% मिळाले, पण असं तर नाही होत ना की 80% एकदमच आहे. कुठलं ना कुठलं कॉलेज तर तुम्हाला मिळणारच. तर त्या बेसिसवर तुम्ही स्वतःला डेव्हलप करून तुम्ही चांगलं करू शकतात. काय असे हे इश्यू नाही. बस एवढंच होतं. लेट मी जस्ट अनम्यूट माय माइक. अच्छा, तो गाइज दिस वॉज ऑल फ्रॉम मनोज. ठीक आहे. तुम्हाला कोणाला पण काही डाऊट असेल आता ज्या मनोजने जे काही सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त किंवा काही दुसऱ्या टॉपिक्स वरती, तर तुम्ही तुमचा माइक प्लीज अनम्यूट करून तुम्ही कम्युनिकेट करू शकतात किंवा डिरेक्टली चॅट मध्ये सांगा. त्याला पण चॅट विजिबल आहे, म्हणजे त्याला आन्सर करण्यामध्ये सोपं आहे. जर कोणालाच काही डाऊट नसेल, काही विचारायचं नसेल, तर नो सिम्बल वरती क्लिक करून रेडी ठेवून द्या. जर कोणालाच काही डाऊट नसेल ना, ज्यांना डाऊट नाही, नो चा करून एक सिम्बल आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवून द्या. आणि ज्यांना डाऊट असेल प्लीज येस विचारा. जयेश, तू अप्लाय कर. समजा आता ते तू आपल्या सरकारची वेबसाईट चेक कर, समजा तिथे ऑप्शन समजा विजिबल असेल तर अप्लाय कर. पण आता काही स्टुडंट्सनी बोललेलं की त्यांचं सेम 6चं पण सर्टिफिकेट नाही मिळालं, तर ते एकदा तू बघून घे. समजा सगळे सर्टिफिकेट्स पण असतील आणि हे असतील तर तू मायग्रेशन सर्टिफिकेट अप्लाय करू शकतो. आता हे 96% तुला मिळालेले आहेत आशुतोष, बहुतेक चांगलं आहे. कॉंग्रॅच्युलेट करतो मी तुला. पण हे कसं डिपेंड करतं की तुलाच फक्त 96% आहेत का सगळ्यांना 96% आहेत. इव्हन 96.20% वाले पण खूप जण यावेळी असतील तर मग प्रॉब्लेम. पण इव्हन समजा कमी असतील तर मग तुला नक्की VJTI मिळू शकतं, असं काही हे नाही. कारण VJTI मध्ये पहिलेच सीट्स कमी असतात आणि त्यात कॉम्पिटिशन खूप असतं. आणि त्यात एक पॉईंट काय असतं, ते कॉलेज मोस्टली त्यांच्या पॉलिटेक्निक कॉलेजला प्रिफर करण्याचं बघतं, तर त्यात हे पण एक असतं, तर त्यात इश्यू नको व्हायला. एनीवन हॅव्हिंग एनी डाऊट? कोणाला काय विचारायचं असेल प्रश्न प्लीज विचारा. आयदर चॅट मध्ये किंवा व्हॉइस तुमचा माइक अनम्यूट करून विचारू शकतात. ओके, राईट. रोशन बरोबर बोलतोय. यावेळी सगळ्यांचे एक्झाम्स ऑनलाईन झाले. तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही एक्झाम्स कसे दिलेत, मला ते सांगायला नको. त्यामुळे हा जो पर्सेंटेज हाईक आहे ना, पर्सेंटेज कट ऑफ, तो डेफिनेटली हाय होणार आहे. ठीक आहे. सो सिस्टम तसाच आहे. तुम्हाला मार्क्स चांगले येणार आहे, बट ऍडमिशन साठी अजून मारामारी होणार आहे. ठीक आहे.
तर जर कोणालाच काही डाऊट नसेल अजून तर प्लीज सगळ्यांनी एकदा नो सिम्बल वरती क्लिक करून ठेवा, म्हणजे मला आपल्याला पुढच्या सेशनसाठी पुढचा जो ओरिएंटेड आहे त्याच्याकडे जाता येईल. जर काहीच डाऊट नसेल तर प्लीज एकदा नो वरती क्लिक करून ठेवा. सबने किया होगा ना सबका उतना ये आशुतोष एक्चुअली ये दिस इज एन अजम्पशन कि सबका उतने ही प्रोपोर्शनेट में बढ़ेगा, बट लेट्स सी, बोल नहीं सकते, पहली बार ऐसा हुआ है तो नो वन नोस. अगर पिछली बार ऐसा कुछ पिछले एक्सपीरियंस होता तो अलग बात है, बट ऐसा कुछ हुआ नहीं है तो इट विल बी सरप्राइज फॉर ईच एंड एवरी वन ऑफ अस. सो इट्स लाइक अ वेट एंड वॉच कंडीशन, कुछ नहीं कर सकते. क्रिटिकल केस का मतलब क्या बात कर रहा है, मतलब डेस्क 37 मुझे पता नहीं चल रहा है. क्रिटिकल केस मतलब कोई एग्जांपल दे सकता है? माइक अनम्यूट करके बोल दे डेस्क 37 चलेगा. अभी देख तेरे को डेस्क 37 बुलाना पड़ रहा है, इसलिए मैंने बोला था नाम चेंज कर दो. एनीवे चलेगा, बोल दो. ओके ओके ठीक है, चलेगा चलेगा, कोई बात नहीं है. मनुज, वैभव इज आस्किंग फॉर योर कॉलेज का इंफॉर्मेशन एंड रिलेटेड टू प्लेसमेंट का डेटा है. इफ यू कुड जस्ट ब्रीफ देम अबाउट दैट. प्लेसमेंट चांगली होते, पण तुम्ही असं एक्सपेक्ट नाही करू शकाल की कोर कंपनीजच मिळेल. म्हणजे जे पण तुम्ही शिकाल तेच तुम्ही अप्लाय करणार त्या कंपनीमध्ये हे नाही. तुम्हाला IT कंपनी मिळू शकते, पण मोस्टली प्लेसमेंट रेशो बघितलं तर तो चांगलाच आहे. दरवर्षी कंपनी भरभरून, म्हणजे साधारण 7-8-10 कंपन्या तरी जास्तच कमीत कमी येतात, कारण मी हे स्वतः त्यांचं GD राऊंड हे ते स्वतः बघितले. पण हे असं सांगू शकतो की कोर कंपनीच येईल ह्याची गॅरंटी नाही. IT कंपनी नक्की येईल, म्हणजे तुम्ही TCS, इन्फोसिस त्यात तुम्ही प्लेस होऊ शकाल, पण कोर कंपनीचं सांगता नाही येणारच असं. Okay. Is anyone, if no one is having any doubt, I think we can move to the next session. Right? If no one is having any doubt, we can move to the next session. हेलो सर. हाँ बोल ना, बोल बोल. हेलो. हाँ बोल ना, बोल, आ रहा है हाँ आवाज, सर. आवाज आ रहा है. हाँ सर, मेरा डाउट ये था सर, ये EWS का क्या प्रोसेस होता है सर एडमिशन के इसमें? EWS का तेरे को मनु जी बताएगा, मुझे इतना ज्यादा आइडिया नहीं, बिकॉज मैंने डिप्लोमा टू सीट डिग्री रिजर्वेशन एडमिशन में नहीं किया क्या था. फीस में हेल्प होता है उसमें? एक सेकंड, लेट मी जस्ट शेअर फर्स्ट. हाँ मनोज, तू जरा हेल्प करू शकतो का याच्यावरती? क्वेश्चन रिपीट करा जरा. हाँ तो EWS ना, EWS इकोनॉमिक का सेक्शन, हाँ उसमें मेरे को सीट रिजर्वेशन कोटा में मिलती है क्या? मेरा फीस का हेल्प होता है उसमें? वो मेरे को समझ उसका प्रोसेस समझ में नहीं आ रहा है. नहीं, तुम्हारा सीट रिजर्व होगा. मतलब तुमको एक सीट, मतलब 10%, अगर फॉर एग्जांपल 6 सीट रहेगा तो एक सीट तुम्हारा रिजर्व है. पर उसमें भी फॉर एग्जांपल EWS के 2-4 जन है जिनका परसेंट ज्यादा होगा तो फिर नहीं मिलेगा. फीस पे रिजर्व नहीं होता, सीट पे रिजर्व होता है. मतलब तुम्हारा एक सीट तो रहेगा ही हर कॉलेज में. अभी डिपेंड रहता है, पर मोस्टली कॉलेजेस में है एक सीट ही रहता है. मतलब फॉर एग्जांपल लेट्स से DSC के, मतलब डायरेक्ट सेकेंड ईयर स्टूडेंट्स लेट्स से 10 या 12 कंसिडर करेंगे इस बार, तो ओनली एक ही सीट, मैक्स टू मैक्स एक. डिग्री मध्ये TFWS कैंसिल किया आशुतोष. हमारे पहले तक था, अभी नहीं है. अभी ओनली EWS है, TFWS नहीं है. ठीक है. ओके. Anything else if anyone wants to ask? If nothing, then I'll move on to the next speaker. ठीक है. As such तो मुझे कोई सवाल नहीं दिखाई दे रहा है. Okay. You manage time for reading reference book beside it. अथर्व, मी तुला पहिले तेच सांगितलं, पहिले सिलेबस चेक कर, त्यानंतर मागचे 4 ते 5 वर्षाचे पेपर्स बघ, कुठला टॉपिक मोस्टली रिपीट होतोय, आणि तोच टॉपिक तुम्हाला फक्त रेफरन्स बुक मधनं रिफर करायचा. असं रेफरन्स बुक घेऊन फर्स्ट सेकंड पेज अजिबात नाही बघायचं, रीड करायचं. लेट्स से ते पहिले बोललो पॉइझन्स रेशो फॉर एक्झाम्पल, सेम टॉपिक कंटिन्युअस दरवर्षी रिपीट होतोय, तर तोच टॉपिक फक्त तुम्ही रेफरन्स बुक मधनं रिफर करा, म्हणजे जास्त वेळ नाही. आणि जो क्वेश्चन जास्त रिपीट, जो टॉपिक मोस्टली रिपीट नाही होते
तो रेफरन्स बुक अजिबात वाचण्याची गरज नाही. आणि ही चूक अजिबात नाही करायची की रेफरन्स बुक घेतली आणि फर्स्ट सेकंड पेज वाचायला स्टार्ट केलं. पहिले क्वेश्चन रिफर करायचे आणि क्वेश्चन्स नंतर हे करायचे, रेफरन्स बुक रिफर करायचे. Okay, so that's a very important information that Manoj said. Let me see if my हाँ. तो गाइस जब भी तुम लोग को रेफरेंस बुक पढ़ना रहेगा ना, डायरेक्टली लेके बैठ मत जाना, वो स्टोरी बुक नहीं है, ठीक है. रेफरेंस बुक को पढ़ने का एक तरीका है, वो मैं बाद में बता भी दूंगा. बट जैसे मनोज ने बोला, पहले प्रीवियस ईयर के क्वेश्चन पेपर्स और जो नॉर्मल टेकमैक्स जैसे बुक्स होते हैं वहां से चालू करो, बिकॉज आपके पास टाइम कम होने वाला है. तो कम टाइम में रेफरेंस बुक तो पहली बात खत्म होने वाली नहीं है, एंड यू विल कम अंडर प्रेशर. और लास्ट में आप वापस वही टेकमैक्स और जो एग्जाम पेपर है वही पढ़ने वाले हो. तो अच्छी बात है. पहला जो साल है ना आपका, वो ट्रांजिशन ज्यादा डिफिकल्ट है, तो उसमें वहां से रेफरेंस बुक में मैं बोलूंगा जाओ ही मत. पहले ये देखो कि अपना ट्रांजिशन स्मूथली हो जाए, मतलब सेमेस्टर 3 में एक भी केटी नहीं लगना चाहिए. बस इतना कर लिया ना भाई, बस अपने जंग जीत लिए. फिर सेमेस्टर 4 में आपका जो जैसा प्लान है पढ़ाई करना है वो सब चालू कर दो वैसे, ठीक है. सो व्हाट आई विल डू इज आई विल switch over to Kritik. ठीक है, I don't think so anything else has been said. Any other questions are there? So Kritik, you can start with your conversation. मनीष तू तुझा माइक म्यूट करून टाक आणि कृतिक यू कॅन स्टार्ट विथ योर कॉन्वर्सेशन. ठीक है कृतिक? फर्स्ट ऑफ ऑल वेरी गुड मॉर्निंग. एंड मैं आपको एक चीज बता देता हूँ कि अचानक पता नहीं इधर से कैसे कंस्ट्रक्शन का वर्क चालू है बाजू में, तो उसका थोड़ा डिस्टर्बेंस रहेगा. सो बेयर विथ मी एंड आई एम रियली सॉरी. ठीक है. My name is Kritik Timanpati and I am currently in third year diploma and I have completed my, sorry, I am in engineering third year and I have completed my diploma with no KTs. I will not tell you percentage and college because of personal reasons. Okay, like let's start then. So मेरा diploma, what is really diploma? Like many of you have completed diploma. Okay, so मतलब एक डिप्लोमा हम लोग कभी चूज करते तभी हम लोग को कुछ तो मतलब हम लोग ने ठान लिया रहता है कि हम लोग को ये फील्ड में आगे करना है. लाइक सॉरी, मेरे को एक सेकंड दे दो सर प्लीज. हाँ हाँ ठीक है ठीक है. उसके बंदे के बैकग्राउंड में आवाज आ रहा है. ही इज नॉट एबल टू, इज नॉट एट हिज जोन. सो आई एम श्योर वी ऑल कैन अंडरस्टैंड दैट. हो सकता है, होता है ऐसे. बट मजा आ गया डिप्लोमा वालों को इस बार. मस्त एकदम ऑनलाइन एग्जाम का पूरा फायदा उठाया सब लोग ने. सर ये मेरा आवाज आ रहा है एकदम? हाँ हाँ, लाउड एंड क्लियर कृतिक, लाउड एंड क्लियर. एंड कुछ ये आ रहा है मतलब आवाज आ रहा है बैकग्राउंड में? नहीं, बैकग्राउंड में आवाज नहीं आ रहा ज्यादा. ठीक है, थोड़ा बहुत बीच में आता है बट ठीक है, वो एडजस्ट कर लेंगे. तू चालू कर, तू मेन कंटेंट पे बात कर. लाइक आई एम, हाँ मैं आई एम रियली सॉरी कि इधर कंस्ट्रक्शन का काम पता नहीं कैसे चालू हुआ है क्या है. ओके देन लेट्स स्टार्ट. तो हम लोग जब डिप्लोमा लेते हैं ना, कि हम लोग के एक माइंड में क्लियर रहता है कि क्या हम लोग क्यों डिप्लोमा ले रहे हैं, क्या है. सो जब हम लोग डिप्लोमा लेते हैं, ठीक है, लाइक वी आर 50% अहेड ऑफ एवरीवन. ओके, अभी हम लोग एक मैकेनिकल रहते हैं तो हम लोग को पता है कि हम लोग को मैकेनिकल इंजीनियर ही करने का. एंड बाकी जो 12th वाले स्टूडेंट्स हैं उन लोग को मतलब ग्रेड फिक्स नहीं रहता है, तो इसके लिए लोग 12 करते हैं. आई एम नॉट टॉकिंग अबाउट IIT, ठीक है, जिसको IIT में जाने का है, बट आई एम ओनली टॉकिंग अबाउट इंजीनियरिंग एंड अदर्स. तो ये लोग कैसे है कि इन लोग को मैकेनिकल का जो है इनको जाने का है, तो वो लोग डिप्लोमा लेते हैं. एंड you are like 50% ahead of everyone so that you have a clear mindset कि हाँ मेरे को मैकेनिकल इंजीनियरिंग में करियर करने का है या कंप्यूटर इंजीनियरिंग में करने का है. तो नेक्स्ट स्लाइड. एक सेकंड ना कृतिक. तो मैं आपको पहले मेरा एक्सपीरियंस बता देता हूँ कि डिप्लोमा में क्या मेरा एक्सपीरियंस था. एग्जाम्पल एक सॉम ले लूँ, IC इंजन ले लूँ या कुछ भी ले लूँ, जो भी मतलब है कार. एग्जाम्पल मैं कार का बोलता हूँ आपको. डिप्लोमा में कैसे हम लोग का जो कार का है, जब हम लोग फर्स्ट डे जाते हैं सीखने के लिए, तो उसमें कैसे कार का सब जो भी पार्ट्स है या ड्राइविंग सीट है, गियर है, क्या क्या है, वो सब बता देते हैं. और कार को कैसे स्टार्ट करना है वो बता देते हैं. बस इससे ज्यादा डिप्लोमा में कुछ बोलते नहीं है, ठीक है. बट डिग्री में ऐसा कुछ नहीं रहता है. डिग्री में आपको लाइक बेसिक से पूरा एंड तक बताते हैं एंड दैट इज लाइक वेरी वास्ट. Like now let's talk about the
जॉब अपॉर्चुनिटीज आफ्टर डिप्लोमा। ये मेरा पर्सनल रीजन है, ठीक है। मैंने डिप्लोमा के बाद इंटरव्यूज दिया था, 2-3 दिया था इंटरव्यू। तो लाइक MIDC में दिया था, तो उन्होंने को पूछा था, एंड मेरे साथ और एक कैंडिडेट था ITI का, ओके। तो फिर उसने मेरे को पूछा कि आपने डिप्लोमा किया है एंड इसने IIT किया है, ITI किया है। तो उसने बोला मेरे को कि ये जो ITI है, इन लोगों को सब एक्सपोजर रहता है, फील्ड का रहने दो या कौन सा भी रहने दो। जब ITI आप करते हो ना, इसमें आपको प्रैक्टिकल नॉलेज देते हैं, लाइक डायरेक्ट इंडस्ट्री में जाके, ठीक है। जो डिप्लोमा में मैं बोलता हूँ नहीं रहता है, लाइक मैंने तो नहीं देखा मेरे कॉलेज में, सब रहता है ITI में। तो उन्होंने पूछा कि तेरा ITI एंड डिप्लोमा इज ऑलमोस्ट सेम, एंड आप बहुत जन रहेंगे जिसको डिग्री करना है नहीं करना है या पर्सनल रीजन। तो मैं आपको एक बार सजेस्ट करूंगा, जब भी आप डिप्लोमा करते हो, लाइक यू विल बी ट्रीटेड एज इक्वल टू ITI, एंड सैलरी भी बहुत हद से ज्यादा कम रहता है। तो आई विल सजेस्ट यू कि आप डिग्री करो, ठीक है, लाइक डिग्री करो। सर नेक्स्ट स्लाइड। ओके, मैंने डिप्लोमा स्टार्ट किया था 2015 में, ओके। तो मैंने जब मेरा रीजन था इसके लिए डिप्लोमा लेने के लिए कि मैं ड्राइंग में अच्छा था, एंड फिर मैंने सोचा कि मैं ड्राइंग में ही करियर करता हूँ। तो मैंने सोचा कि मैकेनिकल इंजीनियर में है, बहुत अच्छा है, स्कोप है ड्राइंग का, तो मैं ले लेता हूँ। बट मैंने फर्स्ट ईयर में गया, ठीक है, उसमें ड्राइंग था, एंड फिर सेकेंड ईयर में गया, लाइक आई वाज लाइक कम्प्लीटली ब्लैंक, ठीक है, उसमें ड्राइंग नहीं है, कुछ नहीं है। जो मेरा ड्राइंग था वो पूरा ऑपोजिट था। बट इसमें मेरे को एक अच्छा लगा कि जो डिप्लोमा डिग्री था, जो मैंने डिप्लोमा में सीखा वही ऑलमोस्ट डिग्री में है, बट थोड़ा वास्ट, ठीक है। लाइक इसमें अल्फाबेट स्मॉल है तो उसमें अल्फाबेट्स बिग है, और उसमें सेंटेंसेस है, ये एग्जांपल। तो इतना कुछ गंदा नहीं था एक्सपीरियंस, लाइक आई वाज लाइक हैप्पी कि हाँ मैंने डिप्लोमा लिया एंड आई एम गोइंग टू डिग्री टू कंप्लीट व्हाट आई वांट टू डू इन फ्यूचर। एंड मैं आपको मेरा भी बता देता हूँ कि मैंने लिस्ट कैसा देखा था। मेरा जो मामा था उसने उन्होंने 14th कंप्लीट किया, 14th आधा था। एंड उनके टाइम में कैसा था कि आप सब कॉलेजेस के फॉर्म लेके आओ, उनका नाम भरो, एंड फिर सब कॉलेज में जाके भर दो। एंड फिर जो हमारा थिएटर था ना, तो थिएटर में एक एक कॉलेज का लिस्ट दिखाते थे, एंड उधर सब आपका नाम रहता था कि आपका आया है तो ठीक है आप भर दो, या तो नेक्स्ट ईयर ट्राई कर लो। एंड फिर मेरे टाइम ऑनलाइन था एंड सब लोग न्यू थे, तो या क्या कॉन्फिडेंस था मेरा, था परसेंटेज सम अराउंड 83 था 10th में, ठीक है, एंड आई वाज इन कास्ट। तो फिर मतलब मेरे को एकदम फुल कॉन्फिडेंस था, एंड मामा को भी, कि एटलीस्ट कुछ नहीं तो कुछ नहीं, सोमया VJTI विद्यालंकर तो मिल ही जाएगा। तो फिर हम लोग ने सम अराउंड 40 कॉलेजेस भरा था, एंड मेरे को जो कॉलेज नहीं चाहिए था बिल्कुल, तो वो मैंने 37 भरा था, क्योंकि मामा ने बोला तू भर ले, कुछ मिलेगा तो नहीं है फिक्स, तो तू भर ले। एंड फिर अनलकीली मेरे को मिल गया वो 37 कॉलेज जो मैंने डाला था, वो मेरे को फर्स्ट लिस्ट में लग गया। तो हम लोग ने बोला ठीक है, सेकंड राउंड है, थर्ड राउंड है, फोर्थ राउंड है, हम लोग रुकते। तो सेकंड राउंड रुके नहीं लगा, थर्ड राउंड रुके नहीं लगा, एंड फोर्थ राउंड में हम लोग ने जाके डायरेक्ट झगड़ा किया कि क्या है क्यों नहीं लगा। तो उन्होंने बोला कि हम लोग कुछ नहीं कर सकते, ये सब जो सिस्टम है जो बनाया है उसके ऊपर है, तो उसके ऊपर है, तो हम लोग कुछ नहीं कर सकते उस पर। एंड फिर हम लोग ने बोला कि ठीक है अभी है तो ले लेते हैं कुछ, मतलब क्या, मेरे को मामा ने बोला था कि उन्होंने 2 ईयर ऑलरेडी वेस्ट किया है, एंड आपको भी पता है कि 1 ईयर वेस्ट होना इज लाइक यू आर फार बिहाइंड फ्रॉम एवरीवन। तो हम लोग ने बोला कि ठीक है अभी 1 ईयर है, डिप्लोमा है, 3 साल है, निकाल लेते हैं, नॉलेज तो सेम ही मिलेगा। एंड फिर वो कैसे करके तो मैंने डिप्लोमा कंप्लीट किया विदाउट एनी KT। सर नेक्स्ट। ओके, तो अभी आप सबका डिप्लोमा हो गया है एंड आपका रिजल्ट आना बाकी है। एंड ये जो फेस रहता है ना 3-4 महीने, अभी तो आपके 3-4 महीने रहेंगे नहीं, एटलीस्ट 1 महीना तो रहेगा आपके पास, ठीक है। एंड जो ये मेरा है, आप ना कोई भी एक लैंग्वेज, ठीक है, कोई भी लैंग्वेज सीख लो, C++ रहें तो जावा रहें, क्योंकि अभी जो फेज है इसमें आपको दिखेगा कि IT एंड मैकेनिकल ही बहुत ज्यादा है। जो अभी एक टेस्ला ने ऑटोमेटिक कार निकाला, उसमें क्या है, कार है, गियर्स है, गियर्स तो IT वाले नहीं बना पाएंगे, वो बस ऑटोमेशन करेंगे, कोड्स लिखेंगे बस। बट आपको कार रहने दो, टायर रहने दो, जो भी है
आपको जो स्टीयरिंग भी वो नहीं बना पाएंगे, स्टीयरिंग हम लोग ही बनाते हैं। अगर आपने देखा रहेगा तो स्टीयरिंग का आपको डिप्लोमा में था, इन टो आउट टो वो सब, ठीक है, वो सब हम लोग ही बनाते हैं। तो एक बेसिक नॉलेज जो रहता है ना, एटलीस्ट कौन सा भी लैंग्वेज का कोडिंग का, वो हम लोग को रहना चाहिए। लाइक आई एम बोलता हूँ रहना चाहिए, ठीक है। एंड हो गया अभी सेकंड, सॉलिड वर्क्स एंड कटिया। ये जो सॉलिड वर्क्स एंड कटिया है ना, आपको डिग्री में कंपलसरी लगता है, लाइक कंपलसरी लगता है, ठीक है। एंड ये मैं डिग्री के लिए पॉइंट ऑफ नहीं बोल रहा हूँ, अगर आपको किसको डिजाइनिंग में करियर करना है या कुछ भी, आप अभी से स्टार्ट करेंगे ना तो सॉलिड वर्क, फिर उसके बाद कटिया, एंसिस, लाइक मनोज ने किया है, मतलब उसको ज्यादा नॉलेज है इसका, ठीक है। बट मैं बोल रहा हूँ कि आप ये सब करने के लिए आपको 1 महीना बहुत है, ठीक है। 1 महीना लाइक बहुत है आपको ये सब करने के लिए। आप क्लासेस भी जा सकते हो इसका, आप घर पे भी जा सकते हो, मतलब घर पे भी प्रैक्टिस कर सकते हो। एंड लाइक यू कैन मास्टर दिस थिंग्स। तो आप 50% वो डिप्लोमा का हो गया, एंड ये 10%, लाइक यू आर 60 to 70% अहेड ऑफ एवरीवन इन डिग्री। ओके, आपने एक कदम भी पैर रखा नहीं है अभी तक कॉलेज में, एंड यू आर 60 to 70% अहेड ऑफ एवरीवन। ओके, थर्ड स्किल है जो कम्युनिकेशन। आप कम्युनिकेशन स्किल्स का मैं बोलूँ तो आप कॉलेज में बहुत बहुत टाइप के जो स्टूडेंट्स है उनसे आप मिलेंगे, ठीक है। एंड मैं आपको बोलता हूँ डिग्री जो कैसा है, अब जैसे बात करते हो ना लोगों से, उससे आपका कैरेक्टर, ओके, कैरेक्टर मतलब सब डिसाइड हो जाता है फर्स्ट इसमें। एंड कम्युनिकेशन स्किल सबसे ज्यादा इंपॉर्टेंट है विद टीचर्स, लाइक इन इंटरव्यू आपका होता रहेगा, फिर आपका प्रैक्टिकल्स होता है, इंटरेक्शन होता है, ठीक है, वो सब भी इंपॉर्टेंट आता है कम्युनिकेशन स्किल्स में। एंड आपको 1 महीना है, 1 महीना इज मोर देन इनफ फॉर बिल्डिंग अ कम्युनिकेशन स्किल्स, ठीक है। एंड आपको अब भी नहीं, आपको जब आप पास आउट होंगे, आप इंटरव्यू जाएंगे, उसके बाद भी आपको ये कम्युनिकेशन स्किल्स लगता है। हम लोग को भी सर यही बोलते थे, हम लोग क्लासेस में थे, कि आप कुछ नहीं तो एटलीस्ट कम्युनिकेशन स्किल्स पे तो वर्क करो। लाइक कभी हम लोगों ने ध्यान नहीं दिया था, मैं सीरियसली बोलता हूँ, बट अभी उसका इंपॉर्टेंस बहुत समझ आ रहा है, ठीक है। एंड आप अभी डिग्री ले रहे हो, ठीक है, आप डिग्री, ठीक है, आप ले रहे हो, तो क्यों, मतलब आपने कुछ तो सोचा है कि डिग्री के बाद आपको क्या करना है, आपको क्या प्लान है, मास्टर्स करना है या जॉब करना है। तो आप ये जो 1 महीना है ना, आप एटलीस्ट आप खुद के लिए 15 से 20 मिनट तो निकाल ही सकते हो इसके लिए। तो आपको उसके बाद क्या, मतलब क्यों लेना है डिग्री, एंड उसके बाद क्या प्लान है, आपको मास्टर्स आउट ऑफ इंडिया जाके करना है, इन इंडिया करना है, क्योंकि आउट ऑफ इंडिया के लिए आपको 2 एग्जाम देना पड़ता है। एक तो रहता है बेसिकली इंग्लिश का, एंड एक रहता है उनका कॉलेज का एंट्रेंस, ठीक है। ये 2 एग्जाम के लिए आपको प्रिपरेशन करने के लिए आपको पता चल जाएगा कि हाँ मेरे को आउट ऑफ इंडिया करना है, एंड फिर इसके लिए ये 2 एग्जाम से प्रिपरेशन के लिए तो मैं ये कर लूंगा। आपको 3 इयर्स मिलेगा, ठीक है, ये प्रिपरेशन करने के लिए। एंड फिर अगर आपको स्टार्टअप ये करना है तो आप बीच बीच में सोच सकते हो, जैसा मैं सोचता हूँ। मेरे को भी लाइक नहीं करना क्या है मास्टर्स, मेरे को मतलब नहीं करना है, बट अभी ठीक है फैमिली की वजह से, बट मैं मेरे को मेरा स्टार्टअप के लिए मैं सोच रहा हूँ, अभी से ही सोचना स्टार्ट कर रहा हूँ, लाइक ठीक है। तो अभी आपको शायद नहीं पता रहेगा कि देयर आर 2 टाइप्स ऑफ डिग्री, ओके, वन इज बैचलर डिग्री एंड वन इज एमटेक डिग्री। ये जो मैं आपको बोल रहा हूँ, ये जो बैचलर्स डिग्री है ना, ये जो ऑटोनॉमस कॉलेजेस में नहीं रहता है। बैचलर्स डिग्री इज बेसिकली ओनली थ्योरी, ठीक है, लाइक 70 to 80% मैं बोलता हूँ थ्योरी रहता है, एंड रिमेनिंग जो रहता है वो भी प्रैक्टिकल है। बट प्रैक्टिकल में बोलता हूँ आपको बहुत कम रहता है मेरे हिसाब से, क्योंकि मैं अभी जो सेकेंड ईयर में देखा तो लाइक मेरे को कुछ प्रैक्टिकल नॉलेज नहीं मिला एक्सेप्ट फॉर वर्कशॉप। एंड जो ये एमटेक का डिग्री है, ये सब ऑटोनोमस कॉलेजेस में हो गया, बीजेटी हो गया, सोमया हो गया, इसमें जो है जो वर्कशॉप रहता है ना, ये लोग सब वर्कशॉप्स में बहुत ज्यादा फोकस करते हैं, एक प्रैक्टिकल नॉलेज। एंड मैं बोलता हूँ आपको कि आपको जाना है ना तो आप एमटेक के लिए ही जाओ, क्योंकि एमटेक में क्या रहता है कि आपको प्रैक्टिकल नॉलेज मिलेगा ही मिलेगा। उसके बाद आपको प्रैक्टिकल मिले तो ऑब्वियसली थियोरी मिलेगा, ठीक है। आपको लाइक एक कार है, आपको कार का जो वर्ड आपको पता नहीं रहा तब तक वो आपको कार देंगे नहीं। तो इसमें भी वही है कि पहले वो मशीन्स का पूरा इंफॉर्मेशन देंगे क्या है कैसा है, एंड फिर उसके बाद ही वो आपको बोलेंगे सब वर्क करने के लिए, ठीक है। तो एमटेक में एक आपको प्लस पॉइंट रहेगा कि आप दोनों एक साथ कर सकते हो, बट बैचलर्स में वो नहीं है। तो नेक्स्ट स्लाइड। ओके, तो अभी आपके पास 1 महीना है, तो आपने बहुत जने सोचा रहे कि यार मेरे को ये कॉलेज चाहिए, ये कैंपस है उधर, ये प्लेसमेंट आता है, ये जॉब करना है,
उधर का माहौल, उधर का एनवायरनमेंट सब मतलब रहता है कि ह्यूमन साइकोलॉजी कि अपने को सब अच्छा चाहिए रहता है। एंड आपका हम लोग मैकेनिकल है तो आप तो समझ ही रहेंगे, ठीक है। तो ये सब ना अभी जो एक मंथ का पीरियड है, ठीक है, इसमें हम लोग को सब देखना है। अभी जो एक मनोज बोल रहा था कि आकाश सर का एक पीडीएफ है जिसमें आपका कट ऑफ है, सब क्राइटेरिया है। तो ना जो आपको कॉलेजेस चाहिए, ठीक है, आप एक पेपर पे नोट डाउन करो एंड उसका जो आपका कास्ट या ओपन, ठीक है, वो सब वो भी देखो एंड आपका जो कट ऑफ है वो सब भी देखो एंड देखो कि आप वो क्राइटेरिया में बैठ रहे हो क्या नहीं, ठीक है। वो सब क्राइटेरिया आप देखो कि हाँ मैं ये कॉलेज में बैठ रहा हूँ, ये कॉलेज में नहीं बैठ रहा हूँ, मतलब तीनों लिस्ट ना, फर्स्ट सेकंड थर्ड तीनों लिस्ट का मैं बोल रहा हूँ, एक ही लिस्ट का नहीं बोल रहा हूँ। तो मैं ये कॉलेज में मेरा एटलीस्ट 60-70 तो चांसेस रहेगा, ये कॉलेज में एटलीस्ट 50-60 रहेगा, ये कॉलेज में 101% लग सकता है मेरा कॉलेज, ठीक है। ये सब ऐसा रहता है। तो एक परसेंटेज बना लो कि 100%, 80, 20, 10% वाला भी कॉलेज देखो। मैं नहीं बोल रहा हूँ कि मत देखो, 10% वाले भी कॉलेज देखो, क्योंकि लकीली क्योंकि मेरा एक फ्रेंड था 79% एंड उसका कास्ट था ST एंड मेरे को भी इतना ही था लगभग, तो उसको मिल गया VJTI लास्ट राउंड में, थर्ड में, एंड वो लास्ट कैंडिडेट था जो उसको लगा था। तो मैं वो बोल रहा हूँ कि आप 10% भी हो ना, ठीक है, लिख के तो रखो, आपको थोड़ी ना कुछ करना है, ठीक है। ये सब जो कॉलेजेस है ना, आपके पास टाइम है, आप थोड़ा सा अपने तरफ से भी रिसर्च करो कि क्या है कट ऑफ कैसा है, कास्ट सिस्टम कैसा है। हाँ मैं आपको एक बार बोल दूं, जब भी हम लोग एडमिशन ले रहे थे तो तभी उससे पहले 12% सीट्स था, ठीक है। उसके बाद उन्होंने 6% सीट्स किया सबके लिए। पहले 12% में कैसा था कि जो टॉप कॉलेजेस था वो लोग क्या करते थे कि जो डिप्लोमा से आते थे तो हम लोग एडमिशन लेट होता था एंड फिर हम लोग का जो पोर्शन था वो सब पीछे था, तो वो लोग ना एक नया डिवीजन बना देते थे हम लोग के लिए कि आप करो करके। तो हम लोग का एक डिवीजन था, तो 60 स्टूडेंट्स या 120 स्टूडेंट्स आ जाते थे उसमें। तो तभी एंड अभी जो गवर्नमेंट ने रूल बना है वो 6% है एंड 6% मतलब बहुत 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 कम रहता है एंड हार्डली कोई सिलेक्ट होता है टॉप कॉलेजेस में। तो अभी क्या हो रहा है, जो डाउन कॉलेज है ना वो सब भरते जा रहा है, ठीक है। मेरा भी वही है, मैंने भी डाउन कॉलेज ही लिया है, बट मैं जा रहा हूँ अभी अच्छे से। एंड आपको और एक बता दूं कि आपको क्या प्लान कैसे प्लान करना है, आप क्यों डिग्री कर रहे हो, ठीक है। मेन डिग्री करने का मोटिव क्या, आपको मास्टर्स करना है या आपको जॉब चाहिए, तो वो हिसाब से भी आप एक बार कॉलेज देख लो एंड उसमें क्या क्या आ रहा है प्लेसमेंट्स वो भी देख लो। सर नेक्स्ट स्लाइड। सर नेक्स्ट। हेलो। हाँ, तो मतलब ये जो लिस्ट रहता है ना, अभी मैं आपको बोलता हूँ क्या हम लोग कैसे ये जो भी सब चीज है हम लोग हमने हमारे फेवर में, क्या ऐप है ऐप स्टोर में, उसमें भी सब इन्फो है। मैं आपके डाउट्स, एक मिनट पहले आपका डाउट्स देख लो एक बार, आपको कुछ भी डाउट्स है तो एक बार देख लो, तो हम लोग ये जो लिस्ट का है उसे हम बात करते हैं उसके बाद। एक मिनट, हाँ एक मिनट एक मिनट। हाँ क्वालिटी इज इम्पोर्टेंट। देख एज सच फिलहाल तो कोई डाउट नहीं है, चैट बॉक्स में तो कुछ दिखाई नहीं दे रहा है, तो कंटिन्यू कर सकते हैं। ठीक है सर। हाँ तो ये जो है ना, हम लोग का 3 लिस्ट लगता है, ठीक है। फर्स्ट लिस्ट, सेकंड लिस्ट एंड थर्ड लिस्ट। तो फर्स्ट लिस्ट में आपको कैसे कॉलेजेस डालना है, आपका जो मतलब रहता है ना 100% की मेरे को ये लगेगा, ठीक है, उसको आप टॉप टॉप में डालो। जो फर्स्ट रहता है ना उधर रखो, मतलब फर्स्ट जो कॉलेज आपको लगेगा वो आपको लेना पड़ता है, ठीक है। तो हम लोग फ्लोट कर सकते हैं उसके बाद फर्स्ट या सेकंड में, बट जो फर्स्ट आपको लगता है ना, आप जो 100% आपको है वो मत डालो फर्स्ट में, सेकंड डालो। जो आपको कॉलेज चाहिए ना एकदम 101%, वो आप फर्स्ट में डालो एंड उसके बाद आपका जो 100%, 80% वैसा आप रखो। तो अब जो सेकंड रहेगा अगर वो लग गया बाई चांस तो आप फ्लोट कर सकते हो। ये हो गया आपका फर्स्ट लिस्ट, मतलब एटलीस्ट फर्स्ट लिस्ट में आपको लगेगा। हम लोग इसमें 2 क्राइटेरिया है कि एक तो लगेगा एक तो नहीं लगेगा,
ठीक है, जिसका लगेगा हम लोग उस पर बात करते हैं पहले। तो सेकंड लिस्ट में क्या है, ठीक है, आपको कॉलेज लग गया अभी, बट आपको एक कॉलेज नहीं चाहिए था, आपको और अच्छा कॉलेज मिल सकता है। तो सेकंड लिस्ट में क्या आपका जो 100% है, 80% है ना, जिसको 100% वाला है उसको टॉप में डालो एकदम, जो फर्स्ट में, अगर वो लग गया तो आपको लेना पड़ेगा ऑब्वियसली, आपको जो वो चाहिए था तो आप वो डाल दो फर्स्ट लिस्ट में। ठीक है, आपको मिला तो ठीक है, नहीं मिला तो भी ठीक है, जो रहेगा। एंड ये जो है 80% 70%, ये ऑब्वियसली आपने देखा रहेगा, तो ये सब अच्छा कॉलेजेस है जो आप रहेंगे, तो इसके लिए आपका परसेंटेज इतना हाई रहेगा 70% 80% का। एंड फिर उसके बाद अगर आपको नहीं लगा या लगा, अगर आपको लगा तो आप थर्ड लिस्ट में भी जाओ, मैं बोल रहा हूँ जाओ। एंड फिर थर्ड लिस्ट में क्या आपको जो एकदम फिक्स चाहिए ना कॉलेज का, आपको नहीं लगा है वो फिक्स चाहिए कॉलेज, वो फर्स्ट इसमें डालो, बस फर्स्ट इसमें डालो, सेकंड थर्ड, और उसमें बस ज्यादा मत डालो, 5-6 ही कॉलेज डालो। तो उसमें कैसा आपको ज्यादा ये नहीं करना पड़ेगा, 5-6 कॉलेज में आपको मिल भी सकता है, नहीं भी मिल सकता है। ठीक है, एंड अभी ये हो गया ये फर्स्ट क्राइटेरिया। सेकंड क्राइटेरिया है कि, हाँ मैं बोलता हूँ ओपन वाले लोग के लिए बोलता हूँ, जो सेकंड क्राइटेरिया है कि आपको नहीं लगा है, आपने कुछ तो गलती किया रहेगा या नहीं किया रहेगा, वो हम लोग को नहीं पता है, आपको नहीं किया है ना, तो सेकंड लिस्ट में आप ये रिस्क मत लो। तो सेकंड लिस्ट रहेगा ना, जो डाउन साइड कॉलेजेस है वो सब भर दो, मैं बोल रहा हूँ भर दो, क्योंकि क्या होता है ना, सेकंड लिस्ट और थर्ड लिस्ट आपके पास दो ही लिस्ट है, अभी 50-50% चांसेस है कि लगेगा या नहीं लगेगा। तो मैं आपको बोलूंगा कि आप डाल दो सेकंड लिस्ट में, एटलीस्ट ये रिस्क मत लो कि आप जो भी डाउन साइड कॉलेज है आप भर दो, एटलीस्ट सेकंड लिस्ट में लगेगा तो चांसेस तो रहेगा कि 10% है, 20% है, 100% है, कुछ भी है डाल दो। ठीक है, आपको सेकंड लिस्ट में कॉलेज मिल जाएगा, मैं बोल रहा हूँ मिल जाएगा, क्योंकि बहुत जन को नहीं मिलता है। थर्ड लिस्ट में ना, अगर आपको मिल गया या नहीं मिल गया, आप गो को मतलब जो अच्छा कॉलेजेस है उसके लिए जाओ। एंड किसको सेकंड लिस्ट में नहीं मिला है, वो थर्ड लिस्ट में ना, जो एकदम डाउन कॉलेज है, एकदम जो अभी मैं बोलूंगा ना ऐसे, मतलब जो भी एकदम डाउन साइड है, करजत रहने दो, बदलापुर रहने दो, अंबरनाथ, कल्याण, ठाणे, ऐसा करजत फिर अंबरनाथ फिर बदलापुर, ऐसा कॉलेज डालो, एटलीस्ट आपका एक ईयर वेस्ट नहीं होगा। ये जो एक ईयर वेस्ट है ना, ये आपको अभी नहीं पता चलेगा, आपको डिग्री के बाद भी नहीं पता चलेगा, आपको जब पता लगेगा आपका जो जॉब करने का आपको 5-6 ईयर्स होगा ना, जब आपके फ्रेंड्स एकदम मस्त एकदम पक्के सैलरी कमा रहे एंड आप वही एकदम कम में हो, आपको वो डिफरेंस समझ आएगा। लाइक 1-2 लाख का डिफरेंस नहीं रहता है उसमें, बहुत हद से ज्यादा रहता है। ठीक है, लाइक दिस इज वी हैव टू मेक द कॉलेज लिस्ट इन आवर फेवर। सो नेक्स्ट स्लाइड। ओके, तो ये जो मैंने आपको तीन क्राइटेरिया बोला था ना, ये जो मेरे 3 फ्रेंड्स ही है, जो फर्स्ट था उसको लाइक थर्ड लिस्ट में मिला, जो सेकंड था उसको मिला ही नहीं एक भी लिस्ट में, तो उसने ऑफलाइन लिया। एंड जो मेरा लास्ट फ्रेंड है उसको लाइक थर्ड लिस्ट में भी नहीं मिला, ना ही ऑफलाइन मिला, लाइक उसको एक ईयर वेस्ट हुआ है उसका। ठीक है, उसने मतलब जो मैंने उसको बोला था उसने किया है वो सब, जो उसको आंसर्स वांसर्स था वो सब मैंने उसको बोला, उसने किया है वो सब। तो लाइक ही इज लाइक विथ अस ओनली कि उसने सब किया है। सर नेक्स्ट स्लाइड। ओके, तो लाइक आपको कुछ भी डाउट है, ये जो सब स्लाइड्स है उसमें कुछ भी डाउट है तो आप बोल लो, फिर ये लास्ट स्लाइड है, इसके बाद हम वाइंड अप कर देते हैं। If anyone is having any doubt, they can either unmute their mic and ask, or they can ask the question in the chat. And we are also having Roshan with us. ठीक है, तो रोशन को भी, अगर रोशन इज इन द फाइनल ईयर ऑफ डूइंग फाइनल ईयर मैकेनिकल इंजीनियरिंग डिग्री फ्रॉम सोमया कॉलेज, जो कि मुंबई में है, घाटकोपर में यहाँ पे। तो अगर आपको कोई भी डाउट पूछना है गाइस, अभी पूछ लो, बिकॉज ये भी आपके जैसे ही स्टूडेंट थे जिन्होंने डिप्लोमा टू डिग्री पास आउट किया है, तो मुझे पता है कि आपके दिमाग में बहुत सारे डाउट होंगे, तो प्लीज पूछ लेना अभी। ठीक है, और ये हेलो वाला यूट्यूब पे भी अपलोड हो जाएगा बाद में। हाँ बोलना आशिक, बोल। सर, मैं इनसे पूछना चाहता हूँ भाई से कि सोम्या और विजेटा में वो कौन सा प्रेफर करते थे, क्योंकि अभी सोम्या में 1 ईयर तो बिता दिया ना, तो कुछ तो एक्सपीरियंस पता चला रहेगा ना। रोशन, इफ यू कैन आंसर दिस क्वेश्चन बिकॉज ही इज इन दैट कॉलेज। प्रेफरेंस का एक्चुअली सवाल नहीं, अगर ऑब्वियसली मुझे विजेटिया मिलता तो मैं विजेटिया के लिए जाता था, बट मैंने सोम्या इसलिए, अगर इन शॉर्ट मुझे अगर परसेंटेज होते भी, मतलब मुझे परसेंटेज कुछ 92.41 थे, तो अगर मुझे परसेंटेज और थोड़े होते, ताकि ऐसे होते कि मुझे विजेटिया भी मिल जाता, तो भी मैं सोम्या प्रेफर करता, क्योंकि वो
मुझे ट्रैवलिंग के लिए पास था, और सेकंड उधर एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज जो मुझे चाहिए थी वो बहुत थी, तो इसलिए मैंने एक्चुअली सोम्या प्रेफर किया। और मैं टीचिंग ऐसा बोलना चाहूंगा तो कि इंजीनियरिंग कॉलेजेस में टीचिंग देख के आप कोई भी कॉलेज में क्लियरली बोल देता हूँ सिखाएगा नहीं। अगर मेरे भी विजेटिया में एक दो दोस्त है, उन्हें प्रोफेसर खुद बोलते कि स्टूडेंट आज तुम ही लेक्चर ले लो करके, प्रोफेसर सिखाते नहीं होता, प्रोफेसर भी बाहर क्लास छोड़ के ऐसे निकल जाते हैं। मतलब क्लियरली अगर बोलूँ कि जो पढ़ना है इंजीनियरिंग में वो आपको खुद को पढ़ना है, तो हाँ। कोई भी इंजीनियरिंग कॉलेज आपको खुद से सिखाएगा नहीं। स्पून फीडिंग डिप्लोमा या स्कूल तक ही होता था, इसके आगे स्पून फेड कुछ मिलेगा नहीं आपको। तो जो भी है आपको ही पढ़ना है। इंजीनियरिंग कॉलेज ये मिथ है कि कोई ये कॉलेज अच्छा सिखाता है, वो कॉलेज अच्छा सिखाता है। आप खुद ही जानोगे कि ऐसा कुछ है नहीं, कि आपका कॉलेज भी उतना इक्वली, जितना आप सुने थे कि अच्छा सिखाता है उतना ही इक्वली सिखाता है, जो भी आपसे लो कॉलेज है या आपसे हाई कॉलेज है उससे। तो बस मैं ये चाहता हूँ कि अब कॉलेज प्योरली ऑन बेसिस ऑफ, अगर आपको फ्यूचर प्लेसमेंट वगैरह के लिए इंटरेस्टेड है तो प्लेसमेंट लीजिए। और अगर आप फर्दर स्टडीज करने वाले हैं जैसे एमटेक या कोई जीआरई, मतलब बाहर के कंट्रीज में जाके पढ़ने की प्लानिंग करने वाले हैं, तो प्लेसमेंट का भी क्राइटेरिया आपको देखने का फिलहाल जरूरत नहीं, क्योंकि वो आपको मैटर ही नहीं करेगा। क्योंकि अगर आप प्लेसमेंट बैठने ही नहीं वाले, तो क्योंकि फर्दर स्टडी आप 100% कंफर्म्ड है फर्दर स्टडी, तो ही ये क्राइटेरिया है। नहीं तो आप एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज जैसा कोई इवेंट्स है, जैसा सोम्या में मेकर मेला करके एक है, तो उधर आपने कुछ खुद का इन्वेंट किया या खुद पे कुछ पेपर होगा, तो आप बहुत से फॉरेन इन्वेस्टर्स या इंडियन इन्वेस्टर्स इनके सामने पिचिंग वगैरह सब कर सकते हैं। एंटरप्रेन्योरशिप सेल होता है, ऐसे ऐसे जो अलग अलग एक्टिविटीज जो कॉलेज प्रोवाइड करता है, अलग अलग डिपार्टमेंट जो कॉलेज प्रोवाइड करता है, उस पर ज्यादा फोकस कीजिए। क्योंकि आगे जाके ग्रेटर पिक्चर में कॉलेजेस वो बस थोड़ा सा ही फर्क होता है, बस आपको आप। हाँ बोलिए बोलिए। हेलो। नहीं कुछ नहीं बोलो। हाँ वही जो फिर लास्ट में जो आपका पोर्टफोलियो सीवी कुछ भी बोल लो, लास्ट में वही मैटर करेगा, आपको जॉब करना है या पोर्टफोलियो। सीवी अगर बिजनेस खोलना है तो सीवी नहीं आएगा, बट ऑब्वियसली वो सीवी आपके दिमाग में रहेगा क्योंकि वो आपने खुद ने किया है। तो आप डिस्टेंस ये ऐसा एक्टिविटीज ये सब देख के भी कॉलेज, मेरा ये मानना है कि ज्यादा प्रेफरेंस देना चाहिए कि rather than टीचिंग, क्योंकि टीचिंग आप भूल जाओ कि कोई भी होगा कोई कॉलेज में। Okay. Anyone else would like to ask any other question to Roshan or to any other speaker of ours? Achha, so I would like to ask one question to the Roshan because he is in the final year and in a very reputed college जहाँ पे placements होता है, तो I want to ask Roshan कि यार placement का scenario कैसा चल रहा है and what do you think कि सबको placement मिल रहा है? क्योंकि आपका जो TPU है, ट्रेनिंग एंड प्लेसमेंट ऑफिसर, उनसे आपका कुछ ना कुछ तो कॉन्वर्सेशन होता रहेगा। प्लेसमेंट्स का मैं बोलूँ, अगर आप अच्छे कॉलेज में हो, अगर आपको अच्छे परसेंटेज आए हैं और आप अच्छे कॉलेजेस में हो, तो डेफिनेटली वो कोविड की वजह से प्लेसमेंट्स थोड़ा कम हुआ है, बट इतना गारंटी अच्छा कॉलेज कर लेता है कि मिल ही जाएगा प्लेसमेंट। मतलब ऐसा नहीं होता कि नई कॉलेज कंपनीज आ रहे ही नहीं है। जैसा अभी रिसेंटली अमेजोन हम लोग के कॉलेज में आया था, AWS अमेजोन वेब सर्विसेज, तो वो भी आया था, वो भी ओपन फॉर ऑल था। तो उसमें तो सरप्राइजिंगली मैकेनिकल के जो स्टूडेंट्स थे वो आईटी रिलेटेड, आईटी कंपनी है बट जॉब वो डेटा सेंटर रोल था, तो उसमें मैकेनिकल के ज्यादा स्टूडेंट्स एक्चुअली सिलेक्ट हुए फर्स्ट राउंड से। तो ये हाँ, मतलब इक्वल नंबर है, जितना कॉम्स आईटी का स्टूडेंट्स है उतना ही मैकेनिकल का भी स्टूडेंट्स है। तो ऐसा, तो मैंने भी अभी रिसेंटली, मेरा परसों ही था वो इंटरव्यू, जो फर्स्ट राउंड तो हो गया, सेकंड राउंड भी था, अभी देखते थर्ड राउंड जाएगा नहीं जाएगा ऐसा। तो कंपनीज आते रहेंगे और आते ही है, अच्छे कॉलेजेस रहेंगे तो। बस मोस्टली जो जिधर प्रॉब्लम ऐसे कॉलेजेस में होता है कि जो थोड़ा एवरेज में है या उधर थोड़ा मतलब ज्यादा कंपटीशन होता है प्लेसमेंट्स की वजह से, इसलिए तुम लोग को एप्टीट्यूड टेस्ट वगैरह वो सब अभी उसका इतना कुछ सोचो मत। मतलब कॉलेज अगर जो तुम लोग के परसेंटेज के अकॉर्डिंग आपको मिलेगा वो देते रहो, क्योंकि ऐसा जरूरी नहीं कि आपको कैंपस से ही प्लेस होना है। अगर आपको प्लेसमेंट नहीं आए तो आप बाहर से भी ट्राई कर सकते हो। अपना सीवी अच्छा बनाने का फोकस करो, कॉलेज कोई भी रहने दो। ओके, आप सीवी हाँ
रोशन यू आर ट्राइंग टू टेल कि अपना सीवी अच्छा करो, मतलब अपार्ट फ्रॉम योर एजुकेशन जो एटलीस्ट 60% तो होना चाहिए, केटी नहीं होना चाहिए, और बराबर। एक्स्ट्रा करिकुलर का एक्टिविटीज उसमें बहुत सारा दिखना चाहिए, नॉट ओनली इन टर्म्स ऑफ सर्टिफिकेट्स बट इन टर्म्स ऑफ योर एक्सपीरियंस, बिकॉज अगर सर्टिफिकेट बताया तो सामने वाला क्वेश्चन तो पूछेगा ही, राइट? बराबर बराबर। तो ये बहुत ही इंपॉर्टेंट सा मैसेज है, एवरीवन प्लीज टेक दिस थिंग्स इन योर माइंड। जब भी आप डिप्लोमा करके डिग्री में जाने वाले हो तो सी टू इट की आपको डे वन से आपका सीवी क्रिएट करना चालू करना है। फाइनल ईयर में जाने के बाद मेरा परसेंटेज अच्छा है इसलिए जॉब मिलने वाला है या फिर इसलिए मेरा करियर अच्छा होगा, ऐसा नहीं होता है। यू नीड टू स्टार्ट अहेड, यू नीड टू स्टार्ट योर प्लानिंग अहेड। जितना अर्ली आप स्टार्ट करोगे सोचना, उतना अर्ली आप ज्यादा आगे जाओगे। एंड ट्रस्ट में ये इतना ज्यादा फायदा होगा ना, क्योंकि 90% ऑफ द स्टूडेंट ये कुछ प्लानिंग करने वाला नहीं है। तो सोच के देखो, अगर आपने थोड़ा सा एफर्ट, थोड़ा सा प्लानिंग आज कर लिया ना, आप बाय डिफॉल्ट 90% स्टूडेंट के आगे होने वाले हो, और आपका प्रोबेबिलिटी ऑफ making a good career will definitely increase. ठीक है रोशन, one last question that I would like to ask कि any other general सर मैं पूछूं एक क्वेश्चन? हाँ पूछना आशुतोष, पूछना। रोशन भाई से पूछ रहा हूँ कि ऑटोनॉमस कॉलेज जो है उसमें ज्यादा फ्रीडम प्रोवाइड किया जाता है? मतलब अभी मेरा कैसे है, मैं विजिटे में फीस कम है इसलिए मैं उसको ऑप्ट करूंगा, और जो फीस बचता है ना मैं अपना ऑफलाइन कोर्सेज में डालने वाला हूँ। तो मुझे कैसा कॉलेज से ना जल्दी निकलने मिल जाना चाहिए, थोड़ा बहुत सर लोग से सेटिंग करके जल्दी निकल के बाहर में खुद का पढ़ाई करूंगा, वैसा मेरा सोच है। तो मतलब ऑटोनॉमस में स्ट्रिक्ट है कि थोड़ा लाइट है? ऑटोनोमस एक्चुअली कुछ पूरा लाइट है। मतलब अगर मेरा खुद का अटेंडेंस में कॉलेज जो है, मैं अभी फ्रैंकली बोलता हूँ कि मैं बहुत बहुत कम जाता हूँ, जो है वो सेल्फ स्टडी एग्जाम के टाइम पे पहले, और जो एक्स्ट्रा करिकुलर है मैं वो करते रहता हूँ। मतलब अटेंडेंस बेसिकली एमयू के रेडार के अंडर नहीं आते, तो फिर वो 75% मार्क मतलब कुछ ये नहीं करता, आपके लिए फर्क नहीं पड़ता। विजेटीए का थोड़ा सा मतलब सोमया जितना लीनियंट नहीं है बट थोड़ा है, बट ठीक है, मतलब डिसेंट है। उसका भी अटेंडेंस थोड़ा कम होगा तो चल जाता है। अच्छा। इतना कुछ है नहीं, बट ऑटोनॉमस का लाइट है उतना तो है। ओके, सो वन एनीथिंग एल्स आशुतोष दैट यू वुड लाइक टू आस्क? I guess no, that is no from you. One last question to Roshan. Roshan, Yes. a general advice to each and every engineering student who is coming from diploma and getting into degree. एक general advice. जो फिलहाल फोर्थ ईयर में उसके लिए भी, जो थर्ड सेकेंड ईयर में जाने वाला है उसके लिए भी। मेन मेरा ये एक एडवाइस होगा कि जब भी आप शिफ्ट करोगे, कि एक फिजिकल शिफ्ट से ज्यादा ये एक डायरेक्ट सेकेंड ईयर एक मेंटल शिफ्ट होता है। तो ये ट्राई करो कि आप ज्यादा से ज्यादा जो मोस्टली आपके नया जब भी आप ट्रांसफर करोगे कॉलेज में, तो फ्रेंड्स कौन बनेंगे जो डायरेक्ट सेकेंड ईयर होगा, बट ऐसे भी फ्रेंड्स बनाना ट्राई करो जो ऑलरेडी 11th-12th करके उधर आए, क्योंकि फिर उनसे आप बहुत कुछ एक्सपीरियंसेस सीख सकते हो। जैसे अगर मैथ्स फॉर एग्जांपल M3 जिसको डिफिकल्ट जाता है, वो 11th-12th वालों के साथ शेयर कर सकता है, तो आप क्या उनको रिटर्न में दे सकते हो, आप आपका पूरा जो मैकेनिकल का बेस आप सीख के आए डिप्लोमा से, वो उनके साथ शेयर कर सकते हो। तो ये जो शेयरिंग है, तो या शेयरिंग नॉट ओनली ऑफ एकेडमिक्स, कोई अलग एक्सपीरियंसेस भी आप उनके साथ शेयर कर सकते हो, जैसा प्रोजेक्ट वगैरह या जो भी है, क्योंकि उनका मैथ्स डेफिनेटली आपसे स्ट्रॉन्गर रहता है ऐसा। तो आप जितना अच्छा फ्रेंड्स बनाओगे उतना ही फिर आपको आगे जाके वो हेल्प होगा। तो इसलिए वो मेंटली प्रिपेयर्ड रहना। मतलब कॉलेज जो है वो अभी जो आपने एग्जाम दिया है उस परसेंट के बेसिस पे आपको मिलना चाहिए, पर आपके हाथ में जो क्या है वो आपको अभी करना चाहिए। जैसे सीवी आप अच्छा बना सकते हो, कि फ्रेंड्स आप अच्छा बनाओ, फ्रेंड्स से आप सीख सकते हो, जैसा कुछ भी। तो जो आपके हाथ में है उस पर अभी फोकस करो। मतलब जो कॉलेज मिलना है आपके परसेंटेज के हिसाब से वही आपको मिलेगा। समझा, मतलब द एडवाइस दैट ही इज ट्राइंग टू गिव इज कि फर्स्ट ऑफ ऑल ये मेंटल शिफ्ट होने वाला है, तो ध्यान रखना, थोड़ा सा डिफिकल्ट हो सकता है। और दूसरा, जब भी आप शिफ्ट हो जाओगे कॉलेजेस में, सबसे पहले तो दोस्त बनाना चालू करो, वरना असाइनमेंट छापेंगे कहाँ से, किसके पास से छापेंगे, राइट? तो अच्छा, एनी अदर एडवाइस फॉर द स्टूडेंट्स हु आर इन द थर्ड ईयर ऑफ डिप्लोमा ना? third year of degree, okay. Because we are also having Manuj and Kritik who are in their third year, so उनके लिए भी फायदा हो जाएगा। थर्ड ईयर ऑफ डिग्री अगर स्टार्टिंग से ही आपने प्लान आउट किया रहेगा तो आपके पास कुछ ऑप्शंस है, जैसे GRE वगैरह दे सकते हो, जैसे अगर बाहर के कंट्रीज में जाना होगा तो। फिर IELTS वो भी बाहर का ही कंट्री का है, इंग्लिश बेस्ड होता है एग्जाम।
फिर कैट दे सकते हो, सीईटी दे सकते हो, ये सब एमबीए बेस्ड। सीईटी बेसिकली बस महाराष्ट्र के लिए एप्लीकेबल है। कैट जो है वो ऑल इंडिया कभी भी एमबीए के लिए अप्लाई कर सकते हो। और जो मोस्टली इंजीनियर जो एमटेक करते हैं उनके लिए गेट है कि अगर कोई कोर सब्जेक्ट में आपको आगे जाके कुछ करना है मैकेनिकल के, तो उसके लिए आप प्रिपेयर कर सकते हो। ये सब एग्जाम्स हो गए। फिर और बाकी हाँ, और एक प्रोग्राम होता है पीएचडी का। अगर आपने कोई रिसर्च पेपर लिखा होगा, मतलब वो कोई भी रिसर्च पेपर नहीं, एक मतलब वो चेक होता है ऑब्वियसली, तो एक आईआईटी का एक पीएचडी प्रोग्राम है, उस 8 साल का है वो, कि डिग्री के बाद आप डायरेक्टली वो उस प्रोग्राम में जा सकते हो विदाउट डूइंग एमटेक। मतलब बैचलर्स डिग्री के बाद वो आपके रिसर्च पेपर पे डिपेंड करेगा, तो आप सीधा पीएचडी प्रोग्राम में जा सकते हो। तो फिर आफ्टर 8 years आपको वो मिलेगा, पीएचडी जो है उधर से मिलेगा। वो भी अगर आप रिसर्च वगैरह में इंटरेस्टेड हो गए तो फिर वो कर सकते हो। चलो, थैंक यू सो मच फॉर एवरीवन फॉर बीइंग हियर। आई होप आप लोग को कुछ फायदा हुआ रहेगा। बिफोर आई वाइंड अप, आई वुड लाइक टू आस्क वन मोर टाइम, अगर किसी को कुछ क्वेश्चन पूछना है तो पूछ लो, नहीं पूछना है तो एक बार नो सिंबल के ऊपर क्लिक कर देना या फिर चैट में नो कर देना। सर मेरे को एक डाउट है। आप पूछना कृतिक। ये जो जीआरई है, मैंने भी मतलब रिसर्च किया, मैंने पूछा था, बट उन्होंने बोला कि जीआरई मतलब मैं 3rd ईयर में, तो मैं 3rd ईयर में नहीं दे पाएगा, 4th ईयर में आपको देना पड़ेगा। हाँ, प्रिपेयर अभी से करना पड़ेगा ना, बट अच्छा, वो प्रिपेयर, ओके। प्रिपेयर exactly. कैट जीआरई ऐसा सब है, उसके लिए मतलब प्रायर प्रिपरेशन थोड़ा जरूरी है, क्योंकि उसमें वो इंग्लिश का वो बहुत वोकेबलरी ऐसा सब दिया होता है। और कैट वगैरह है, अगर डेडिकेटेड 3 to 5 months भी दिया तो इजीली डिसेंट कॉलेज, अबाउट डिसेंट कॉलेज भी मिल जाएगा। 3 to 5 months ऑफ प्रॉपर प्रिपरेशन। और गेट जो है वो आपको स्टार्टिंग से अगर गेट देना है तो फ्रॉम द पॉइंट ऑफ स्टार्टिंग ऑफ डिग्री आपको प्रिपरेशन चालू करना पड़ेगा, क्योंकि फर्स्ट सेकंड ईयर से लेके सब ईयर्स का सब्जेक्ट, हर एक सब्जेक्ट कवर होगा गेट में। ये एक गेट का है, तो हर एक साल आपको प्रॉपरली प्रिपेयर करना पड़ेगा। अगर नहीं भी हुआ है तो वो पर्टिकुलर सब्जेक्ट आप बाद में अच्छे से प्रिपेयर कर सकते हैं। चलो, I hope all of you enjoyed the session. That was a really good and a comprehensive session. Most of the doubts were cleared. ये वाला वीडियो जो मैं YouTube पे भी अपलोड करूंगा और उसके नीचे मैंने WhatsApp के सेमेस्टर 3 का ग्रुप का लिंक दे दूंगा। ये वाला जो ग्रुप होगा वो स्पेसिफिकली जो डिप्लोमा टू डिग्री मुंबई यूनिवर्सिटी में शिफ्ट होने वाले उनके लिए मैं क्रिएट कर रहा हूँ, ठीक है। तो इफ यू आर इंटरेस्टेड यू कैन बी अ पार्ट ऑफ दैट, एंड दैट इज इट गाइस, ठीक है। तो मैं सेशन एंड करता हूँ अभी। आई होप यू हैड अ ग्रेट फन। थैंक यू मनोज, थैंक यू रोशन, एंड थैंक यू कृतिक फॉर बीइंग हियर। थैंक यू एवरीवन।